जी उपयुक्तता आहे ती ITC घेतलेला आहे, तो कुठल्या आधारावरती घेतलेला आहे. मग ITC घेण्यासाठी, इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी आणि लायबिलिटी डिटरमाइन करण्याकरता या दोन्ही केसमध्ये जो पुरावा आहे, जो कायदेशीर आधार आहे, तो आहे इनव्हॉइस. आता इनव्हॉइस जर वस्तूंचा पुरवठा झाला असेल, जर वस्तू पुरवल्या गेल्या असतील तर इनव्हॉइस ज्यावेळेस वस्तूचा पुरवठा होतो त्यावेळेस तिथे ज्यावेळेस वस्तूची गुड्सची मुवमेंट आहे त्यावेळेस मुवमेंट होण्यापूर्वी इनव्हॉइस बनवणं गरजेचं आहे. म्हणजे वस्तू जिकडे मूव्ह केल्या जातात, ट्रान्सपोर्ट केल्या जातात, तिकडे रिसिपियंट किंवा सप्लायर ज्यावेळेस ते गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रेडी करतायत त्याच्या अगोदर इनव्हॉइस काढणं गरजेचं आहे. आणि जिकडे हँडओव्हर वस्तू केल्या जातात रिसिपियंटला, हँडओव्हर होण्या अगोदर इनव्हॉइस बनवला पाहिजे. हे दोन क्लॉज सेक्शन 31(1) मध्ये आहेत, जे गुड्सच्या सप्लायमध्ये इनव्हॉइस कधी बनवतात याविषयी स्पष्टता देतात. दुसरं सर्व्हिसच्या केसमध्ये असं आहे की ज्यावेळेस सर्व्हिस दिली जाते त्यावेळेस 30 दिवसामध्ये इनव्हॉइस बनवला पाहिजे सेवा दिल्यानंतर. म्हणजे इथे बँक आहे किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो जो रोड बनवतोय, धरण बनवतोय, तिकडे काम चालू असतं, ते काम पूर्ण झालं का 30 दिवसामध्ये इनव्हॉइस दिला जातो. आणि इन्शुरर, बँक आणि इथे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन NBFC यांना 45 दिवस विशेष सवलत दिलेली आहे. आणि डिस्टिंक्ट पर्सन जर असतील, एकाच पॅनवरती अनेक नंबर जर असतील तर त्यांच्या ब्रांच मधल्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये जेव्हा सेवा पुरवठा होतो त्यावेळेस इनव्हॉइस ज्यावेळेस सेवा दिली जाईल त्यावेळेस रेकॉर्ड करावा, बुकमध्ये रेकॉर्ड होईल त्यावेळेस इनव्हॉइस बनवावा. किंवा 3 महिना क्वार्टर जो असतो, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला क्वार्टर संपतो, किंवा मग एप्रिल, मे, जूनला क्वार्टर संपतो, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला क्वार्टर संपतो, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मग त्या क्वार्टरच्या एंड पर्यंत इनव्हॉइस इश्यू केला पाहिजे. एकतर तिमाहीच्या समाप्तीपूर्वी किंवा त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जेव्हा नोंदवतात, हे दोन त्यांनी ते घटना दिलेल्या आहेत, याच्यापैकी काहीतरी त्यांनी केलं पाहिजे आणि त्यावेळेस इनव्हॉइस बनवलं पाहिजे. हे कोणा करताय? डिस्टिंक्ट पर्सन करताय. हे आपण काल बघितलं होतं 31(1) आणि 31(2) मध्ये. राजेंद्र सर, गुड मॉर्निंग. आता आणि आपण काल रूल बघितले होते, ते रूल जे हे होते ते रूल 46, 47, 48. आता हे 3 मुख्य रूल आहेत. जिकडे टॅक्स इनव्हॉइस बनवला जातो तो 30 दिवस किंवा 45 दिवसामध्ये बनवला पाहिजे, हे रूल 47 मध्ये दिलंय. कंटेंट जे आहेत टॅक्स इनव्हॉइस ते रूल 46 मध्ये आहेत आणि त्याच्यात 2 किंवा 3 कॉपीज काढल्या जातात, हे रूल 48 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जर का गुड्सचा सप्लाय असेल तर एक ओरिजिनल कॉपी जी आहे ती रिसिपियंटकडे जाते, डुप्लिकेट कॉपी जी आहे ती ट्रान्सपोर्टरकडे जाते आणि तिसरी कॉपी जी आहे ती सप्लायर स्वतःकडे ठेवतो. गुड्स जर का डिपार्टमेंटला वाटलं, त्याने कुठे इन्स्पेक्शन केलं तर ट्रान्सपोर्टरकडे एक कॉपी पाहिजे. त्यामुळे गुड्सच्या केसमध्ये 3 कॉपीज सांगितलेल्या आहेत. पण सर्व्हिसच्या केसमध्ये ट्रान्सपोर्ट गुड्स होत नसतात, त्यामुळे सर्व्हिसच्या केसमध्ये 2च आहेत, ओरिजिनल फॉर रिसिपियंट आणि डुप्लिकेट फॉर सप्लायर. 2 कॉपीज सर्व्हिसच्या केसमध्ये काढायला लागतात, हे रूल 48 मध्ये सांगितलंय. त्यानंतर रूल 54 हा जो आहे हा स्पेशल केसेसमध्ये इनव्हॉइस कशा प्रकारे बनवायचा हे सांगतो. आणि तिकडे त्यांनी एक 4-5 सप्लायर दिलेत, त्यांचा इनव्हॉइस कसा असेल हे सांगितलेलं आहे. रूल 55 मध्ये डिलिव्हरी चलनाचा उल्लेख आहे. आता डिलिव्हरी चलन जे आहे थोडं बघा, इथे मी मध्ये एक पेज ऍड केलंय. तुम्हाला अगोदर जे नोट्स बघितल्या दिल्या होत्या मी, त्यात हे नव्हतं, मी काल थोडंसं ह्यात टाकलेलं आहे. डिलिव्हरी चलन केव्हा बनवलं जातं तर डिलिव्हरी चलन हे जो सेक्शन 31(1) आहे तिथे आपण बघितलं की गुड्स पाठवण्या अगोदर इनव्हॉइस बनवला पाहिजे. पण तिथे एक प्रोव्हिजो आहे, त्या प्रोव्हिजो मध्ये हे सांगितलेलं आहे की नोटिफिकेशनद्वारे वस्तूच्या किंवा पुरवठ्याच्या श्रेणी, कॅटेगरीज तिकडे स्पेसिफाय करतील आणि त्यासाठी इनव्हॉइस विविध वेळेत किंवा विविध पद्धतीने जारी केला जाईल. म्हणजे इथे काय केलं गेलंय की अशा काही घटना आहेत की जिकडे एक लिक्विड गॅसमध्ये काय होतं
क्वांटिटी माहिती नसते ज्यावेळेस सप्लायर तो लिक्विड गॅस रिसिपियंट करता घेऊन जात असतो. त्यामुळे ज्यावेळेस रिसिपियंट तो रिसिव्ह करेल तेव्हा त्यावेळेस क्वांटिटी तिकडे माहिती होते आणि मग त्यामुळे कळतं की किती क्वांटिटी आहे, त्याचा काय क्वांटिटी वाईज रेट आहे आणि मग त्यानंतर इनवॉइस इश्यू करावा लागतो, करता येतो. जॉबवर्कसाठी माल पाठवला म्हणजे सप्लायर नाहीच आहे. तसं दुसरं इतर काही रिपेअरिंग करता माल पाठवला, एक्झिबिशन कम सेल करता माल पाठवला, मग त्यावेळेस सप्लाय नसल्यामुळे इनवॉइस बनतच नाही, माहिती पण नाही रिसिपियंट कोण आहे. मग त्या केसमध्ये डिलिव्हरी चलन बनवून माल सप्लाय होतो. लिक्विड गॅस, जॉब वर्क आणि आता हे जे डॉक्युमेंट बनवले जातात, थोडं मी अजून एक याचा तुम्हाला रेफरन्स देतो. हे काढण्याचा उद्देश पण हा होता की एक रेफरन्स द्यायचा आहे मला इकडे GSR 1 मध्ये. इथे बघा डॉक्युमेंट इश्यूड आहे. GSR 1 मी ओपन केलेलं आहे आणि इथे डॉक्युमेंट इश्यूड आहे. या डॉक्युमेंट इश्यूड मध्ये इथे बघा इनवॉइस फॉर आउटवर्ड सप्लाय, इनवॉइसची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आता इथे एकाहून जास्त सिरीज असतील तर इकडे मग 2 सिरीज मध्ये इकडे दिसतं की काय नंबर ऑफ इनवॉइस काय आणि त्याचा इथे मग पुढे दिलेलं आहे सिरियल नंबर, कुठपर्यंत इनवॉइस इश्यू केलं हे दिसतात तिकडे. टोटल नंबर आहे, कॅन्सल किती आहेत ही सगळी माहिती इकडे आलेली आहे. त्यानंतर पुढे फ्रॉम आणि टू हे इनवॉइस नंबर आहेत. त्यानंतर आता हे रिवाइज इनवॉइस बघायचं आहे आपल्याला, डेबिट नोट बघायचं आहे आपल्याला, क्रेडिट नोट बघायचं आहे आपल्याला, रिसीट व्हाउचर आपल्याला बघायचं आहे, पेमेंट व्हाउचर बघायचं आहे. हे डॉक्युमेंट आहेत, हे कायदेशीररित्या बनवण्याकरता वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये टॅक्सपेयरला ऑब्लिगेशन देतात की तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या तुमच्या ट्रान्झॅक्शन किंवा ऍक्टिव्हिटीजनुसार कुठले डॉक्युमेंट केव्हा इश्यू करायचे हे आता आपण बघत आहोत. आणि ते डॉक्युमेंटची माहिती जी आहे ती या कॉलम 13 मध्ये GSR 1 मध्ये द्यायची आहे. GSR 1 किंवा IFF मध्ये हे जे सबमिट केलं जातं तर ते डॉक्युमेंट जे आहे ते कुठले कुठले असतील ते डॉक्युमेंटची इथे इन्फॉर्मेशन द्यावी लागते. रिफंड वाउचर आहे, डिलिव्हरी चलन बघा. आता ते डिलिव्हरी चलन फॉर जॉब वर्क, आता आपण डिलिव्हरी चलनाचा मी रेफरन्स काढला तर त्यात जॉब वर्क करता असले डिलिव्हरी चलन कुठले आहेत याच्या आधारे माल पोहोचवला गेला जॉब वर्क करता. दुसरं डिलिव्हरी चलन फॉर सप्लाय ऑन अप्रुव्हल. आता हे सेक्शन मी घेणार आहे पुढे 31(7) ते तुम्हाला कळेल त्यात पण कसं आहे. डिलिव्हरी चलन इन केस ऑफ लिक्विड गॅस, स्पेशल तिथे प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे, त्यामुळे ते पण इथे असे इनवॉइस असे डिलिव्हरी चलन कुठले बनवले गेलेत ज्यातनं लिक्विड गॅसचा सप्लाय झालेला आहे. त्यानंतर डिलिव्हरी चलन इन केस अदर दॅन बाय वे ऑफ, म्हणजे इथे हे जे 3 वरती दिलेले आहेत, एक जॉब वर्क, दुसरं सप्लाय ऑन अप्रुव्हल, तिसरं लिक्विड गॅस, त्याच्या व्यतिरिक्त एक्झिबिशन कम सेल, रिपेअरिंग करता गुड्स पाठवले, मशिनरी पाठवल्या, अशा कुठले डिलिव्हरी चलन असतील तर ते इथे 4 प्रकारच्या कॅटेगरीज डिलिव्हरी चलनाचे दिलेले आहेत. त्यामुळे याचा उद्देश हा आहे की ज्या वेळेस गुड्सची वाहतूक होते त्यावेळेस ट्रान्सपरन्सी मेंटेन व्हावी, तिकडे स्पष्टता असावी की सप्लायर टॅक्सपेयर कशा करता गुड्स मूव्ह करतोय आणि ईव्ही बिल प्रोव्हिजन लागू असेल तर ईव्ही बिल ते बनवतील आणि जर ईव्ही बिलची प्रोव्हिजन लागू नसेल तरी पण इथे आम्ही जेन्युनली गुड्स काहीतरी विशिष्ट कारणाकरता. राकेश सर काय म्हणतात, आम्हाला बघता येईल व्हेरिफिकेशन करताना? काय काय व्हेरिफिकेशन, कसलं व्हेरिफिकेशन पाहिजे तुम्हाला राकेश सर? इथे हे जे सगळं दिसतं हे कोणा करताय? हे जर का ही सगळी इन्फॉर्मेशन आहे, त्याप्रमाणे डॉक्युमेंट आहेत, हे जेव्हा बनवले जातील आणि ज्या वेळेस याविषयी इन्स्पेक्शन कुठल्याही प्रकारचं रेड वेअर टाकली जाते किंवा ऑडिट होतं त्यावेळेस हे सगळं जे ईव्ही बिलची इन्फॉर्मेशन आहे ही डिपार्टमेंटकडे असते. हा तुम्ही ज्यावेळेस ऑडिट करणार, ऑडिटमध्ये काय असं लक्षात घ्या, ऑडिटची एक तरतूद आहे ती तुम्ही जेव्हा सेक्शन काढाल, या सेक्शनमध्ये ऍक्टमध्ये आपण सेक्शन काढतो इकडे, त्यावेळेस इथे एक तरतूद आहे ऑडिटची की ऑडिट केलं जाऊ शकतं, कशा प्रकारे ऑडिट होतं, मग ऑडिटचं जे काय ऑडिट करायचं डिपार्टमेंटला ते कुठल्या फॉर्म थ्रू ते पाठवतील की आम्हाला ऑडिट करायचं आहे वगैरे वगैरे. ही जी तरतूद आहे की आम्ही ऑडिट करू इच्छितो, ऑडिट बाय टॅक्स ऑथॉरिटीज, बस इथनं हे जे आहे हे ऑडिट होईल
ऑडिट कशा प्रकारे होईल, ही वेगळी प्रोसिजर आहे. ऑडिट होणार आहे. एखाद्या टॅक्सपेअरला जेव्हा सांगायचं आहे की तुमचं ऑडिट डिपार्टमेंट करू इच्छितं, डॉक्युमेंट सगळं अकाउंट तुमचे रेडी करा, आमचा माणूस येईल आणि डिपार्टमेंटच्या वतीने ऑडिट होईल. आता हे जे सांगायचं आहे तर त्याकरता ही फक्त इकडे काय दिलेली आहे, ही एक तरतूद दिलेली आहे इकडे, याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. आणि कुठला फॉर्म जाईल, मग रूलमध्ये त्या नियमाप्रमाणे कसं ऑडिट होईल एवढं सांगितलं जातं. आता ज्या वेळेस तुम्ही ऑडिट करणार आहात तेव्हा जी ट्रान्झॅक्शन्स टॅक्सपेअरने केलेली आहेत ती ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला चेक करण्याकरता हे डॉक्युमेंट जे तिथे ऑब्लिगेशन ठेवलेले आहेत, या ऑब्लिगेशन प्रमाणे ते डॉक्युमेंट मागण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याकडे आहे की तुम्हाला या कायद्यानुसार सेक्शन 31 नुसार तुम्ही रूल सांगाल, या रूल नुसार हे डॉक्युमेंट बनवण्याचं ऑब्लिगेशन तुमच्यावरती होतं. मग तुम्ही हे का नाही बनवलं? त्यांनी ईवे बिलनी कुठले गुड्स पाठवले, डिलिव्हरी चलना थ्रू पाठवले, कशा थ्रू पाठवले, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ही डिपार्टमेंटकडे ऑलरेडी आहे. मग डिपार्टमेंटकडे असलेली इन्फॉर्मेशन वरून पहिले स्क्रुटिनी होते आणि ज्यावेळेस स्क्रुटिनी होते त्यावेळेस जर असं वाटलं की जास्तच यांच्याकडे गडबड दिसते किंवा यांनी काही गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या नाही असं दिसतं, त्यावेळेस मग त्यांचे अकाउंट रेकॉर्ड्स वगैरे चेक करण्याकरता ऑडिटची तरतूद आहे की आपल्याकडे असलेली त्यांनी भरलेले रिटर्न्स, स्क्रुटिनीमध्ये रिटर्न्स आलेले आहेत, ईवे बिल आलेले आहेत, ही डिपार्टमेंटकडे असलेली माहिती आहे. प्लस इकडे आणखीन कुठली माहिती वेगळ्या सोर्सेस मधनं जर का डिपार्टमेंटकडे आली असेल किंवा किंवा एकाच ऑडिट चालू असतं त्याच्यावरून दुसऱ्याची माहिती कळते. मग ती जी माहिती, त्या माहितीच्या आधारे दुसऱ्याकडे काहीतरी अव्यवस्था आहे हे कळतं. मग त्या अव्यवस्थेच्या आधारे ती अव्यवस्था शोधण्याकरता किंवा त्यातनं कुठे टॅक्स प्रॉपर जमा केलेला नाहीये किंवा ITC त्यांनी प्रॉपर घेतलेलं नाहीये असं जर डिपार्टमेंटला वाटत असेल तर त्या माहितीच्या आधारे मग दुसऱ्याचं पण ऑडिट तिथे करण्याकरता पुढच्या स्टेप्स घ्याव्या लागतात. आणि मग त्यातून ऑडिट करायचं म्हणजे काय करायचं तर त्यांच्यावरती जे ऑब्लिगेशन्स आहेत, आता आपण जे सेक्शन 7 बघितलं, तुम्ही जेव्हा सेक्शन 7 बघितलेलं आहे तर तुम्ही त्यांचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन चेक कराल. सेक्शन 7 बघितलं, मग सप्लाय आहे की नाही, जे ट्रान्झॅक्शन सप्लाय आहे की नाही, मग सप्लाय आहे तर मग सप्लाय टॅक्सेबल आहे का सप्लाय एक्झम्प्ट आहे. सप्लाय टॅक्सेबल असेल तर तिथे टॅक्स इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे आणि सप्लाय जर का एक्झम्प्ट असेल तर तिकडे डॉक्युमेंट बनतं बिल ऑफ सप्लाय. हे तर आपण बघणार आहोत 31(3) मध्ये आहे हे. पण ती डॉक्युमेंट तुम्ही चेक करणार. त्यानंतर जे पेमेंट आलेलं आहे मग ह्याच्या अगेन्स्ट पेमेंट आलेलं आहे का, किती पेमेंट बाकी आहे वगैरे सगळं त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये असतं. मग ज्यावेळेस तुम्ही अकाउंट आणि रेकॉर्ड हे चेक करणार त्यावेळेस तुम्ही ते समजून घेणार. मग त्यांनी इन्कम टॅक्सला काय दाखवलंय, जीएसटी मध्ये काय दाखवलंय, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आपण जेव्हा अकाउंट रेकॉर्ड बघू त्यात तुम्हाला हे सगळे रेफरन्स परत येतील की अकाउंट रेकॉर्ड मध्ये काय काय अकाउंट रेकॉर्ड असायला पाहिजे त्यांनी मेंटेन केलेले आणि कुठले कुठले अकाउंट रेकॉर्ड बघण्याचे अधिकार डिपार्टमेंटला आहेत हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. त्यानुसार ती मागणी केली जाऊ शकते आणि त्याप्रमाणे जे जे डॉक्युमेंट्स आहेत, म्हणून तर आपण डॉक्युमेंट बघतो. याला महत्व काय, हा तुलनेने सोपा टॉपिक आहे पण हा महत्वाचा आहे की हेच डॉक्युमेंट जे आहेत हे त्यांनी दाखवलेले GSTR 1 ला दाखवलेला आउटवर्ड सप्लाय, त्यांनी घेतलेला ITC आणि त्यांच्याकडे असलेले डॉक्युमेंट प्लस त्यांच्याकडे असलेला स्टॉक, जो स्टॉक इन हँड त्यांच्याकडे असेल तो स्टॉक आहे, स्टॉकची इन्फॉर्मेशन, या सगळ्याला तुम्ही काहीतरी तुम्हाला एक फॉर्म्युला बनवायला लागेल कशा प्रकारे हे व्हेरीफाय करायचं, एक स्टेप्स तुम्हाला बनवाव्या लागतील. त्यानुसार एक चेकलिस्ट बनवली जाते. ऑडिट करण्यापूर्वी एक चेकलिस्ट बनवली जाते की काय काय चेक करायचं आहे. म्हणजे प्रत्येक टॅक्सपेअरचा ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असतात. बिल्डर प्रमोटरच्या वेगळ्या असतात, कॉन्ट्रॅक्टरच्या वेगळ्या असतात, गुडशेअर सप्लायरच्या वेगळ्या असतात, मॅन्युफॅक्चररच्या वेगळ्या असतात, डिस्ट्रीब्युटरच्या वेगळ्या असतात. मग त्यानुसार तुम्हाला चूज करायला लागतं की आपण आता ऑडिट करतो आहोत तो कुठल्या प्रकारचा टॅक्सपेअर आहे. मग त्यानुसार चेकलिस्ट बनवायची असते आणि त्या चेकलिस्ट प्रमाणे त्याच्याकडे असलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करावी लागते. आणि मग आपण त्यांनी डिपार्टमेंटला काय कळवलेलं आहे, GSTR 1 मध्ये काय रिपोर्ट केलंय, ITC काय क्लेम केलाय, ईवे बिलला काय बनवलंय आणि इतर इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटकडनं मिळालेली माहिती असेल त्या माहितीच्या आधारे तुम्ही ज्यावेळेस हे सगळं तपासता यालाच आपण म्हणतो की व्हेरिफिकेशन करतोय, आपण व्हेरीफाय करतोय की बरोबर आहे. त्यांना हे सांगितलं जातं की तुम्ही सगळं बरोबर केलेलं आहे, फक्त आमची जबाबदारी आहे की कायद्याचं जे काय इम्प्लिमेंटेशन आहे ते व्यवस्थित व्हावं, म्हणून आम्हाला काही टॅक्सपेअर चूज करावे लागतात आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागतं.
आणि जर का डिपार्टमेंटचं लक्ष आहे, डिपार्टमेंट व्हेरिफिकेशन करतं, तर जे फ्रॉड करणारे लोक असतात त्यांची अशी मनोवृत्ती असते, त्यांना लगाम बसतो, बाकी काही नाहीये. हे तुम्ही इमानदारी सगळं केलेलं आहे, पण एक मेसेज मार्केटला जायला पाहिजे की डिपार्टमेंट किंवा सरकारचा या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण आहे. त्यामुळे जे कोण टॅक्स चोरी करणारे लोक असतात त्यांची मनोवृत्ती असते, त्यांना काय होतं तिकडे एक भीती निर्माण होते की अरे आपण काही करू आणि कोण विचारत नाही, कोण बघत नाही, असं नाहीये. पण त्यासाठी हे डॉक्युमेंट आहेत आणि त्याकरता ह्या सगळ्या प्रोसिजर दिलेल्या आहेत की जेणेकरून व्यवस्थित टॅक्स कलेक्शन होईल. उद्देश हाच आहे. जीएसटी विभागाचं काम हेच आहे की कायद्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन होत आहे हे पाहणं, याच्यावर नियंत्रण ठेवणं. म्हणजे सरकार जीएसटी विभागामार्फत काय करतं की नियंत्रण ठेवतं की या कायद्याचा कुठेही गैरवापर होऊ नये आणि व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित मेंटेन व्हावी आणि व्यवस्थित टॅक्स कलेक्शन व्हावं. आणि मग त्याप्रमाणे दिलेली चलन हे कशा प्रकारे बनेल हा चार्ट मी काल खास बनवलेला आहे. कारण मला जीएसटी बनला तुम्हाला आज रेफरन्स दाखवायचा होता, म्हणून मी सगळे बनवलेले. आणि तुम्हाला हे कळलं पाहिजे, मला बऱ्याच लोकांचे कॉल येतात की आम्हाला ऑडिट करतोय आम्ही. त्यांना हे समजत नाही की ऑडिट करण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा सेक्शन 31 आणि 34 प्रॉपर माहिती पाहिजे की डॉक्युमेंट कुठले बनवायचे आहेत. आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे पुढे मग पेमेंट किंवा पेमेंट आलेलं आहे पण त्यांनी इन्व्हॉइस बनवलेच नसतात. पेमेंट आले पण इन्व्हॉइस कुठे, इन्व्हॉइस नाही बनवलेला. मग तुम्ही त्यांना तुम्ही क्वेश्चन कराल की तुमच्याकडे पेमेंट दिसतं आहे, तुमच्याकडे पेमेंट जर का दिसतं आहे तर हे पेमेंट तुम्ही कुठल्या सप्लायच्या अगेन्स्ट घेतलं का, तुम्ही लोन घेतलंय. जर लोन घेतलंय तर तशी एंट्री त्यांच्या अकाउंट आणि बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये पाहिजे. म्हणजे जर का काय पैसे आलेले आहेत पण त्याचा माल गेलेला आहे इन्व्हॉइस, म्हणून मग तिकडे स्टॉक आणि तुमचा स्टॉक जो आहे आणि पेमेंट आहे ह्याचा काहीतरी ताळमेळ पाहिजे. मग तुम्हाला अनुभवाने कळतं की हे सगळं कसं काय करायचं. तुम्ही 2-4 ऑडिट केलेत आणि स्टेप समजून घेतल्यात की जे व्यवहार आहेत त्या व्यवहारामध्ये पेमेंट कधी येतं, काहीतरी कोणाला तरी दिलंय, त्यावेळेस कोणी कोणाला सहज पैसे देत नाही की चला आज मला इच्छा झाली माणूस दिसायचा त्याला आपण पैसे दिले, असं तर करत नाही आपण. भिकाऱ्याला आपण 2-5 रुपये देतो ती गोष्ट वेगळी, पण असे लाखो रुपये कोण कोणाला देत नसतो. त्यामुळे अशा केसमध्ये एक बिझनेस आहे जिकडे पैसे कमवण्याकरता केलेली ऍक्टिव्हिटी आहे, तिकडे कोणाला तरी उगाच पेमेंट केलं जात नाही. म्हणजे पेमेंटच्या अगेन्स्ट कुठेतरी काहीतरी गुड सर्व्हिसेस या दिल्या गेलेल्या आहेत, मग त्याचा इन्व्हॉइस बनलेला नाहीये. मग या प्रकारे तुम्ही ज्या वेळेस त्यांचं बुक्स ऑफ अकाउंट बघाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीएसटी 1 प्रमाणे आणि पहिल्यांदा स्क्रुटिनी करताना अशा केसेस निवडल्या जातात की जिकडे व्यवस्थित त्यांनी काही दाखवलेलं नाहीये किंवा इतरांच्या रेफरन्सनी ज्या टॅक्सपेअरनी दाखवलंय ते त्यांनी संपूर्ण माहिती डिपार्टमेंटला दिलेली नाहीये असं कुठेतरी डिपार्टमेंटला लक्षात येतं. त्यावेळेसच तो टॅक्सपेअर ती पार्टी जी आहे ती चूज केली जाते की यांचं ऑडिट करा. सगळ्यांचं ऑडिट करणं पॉसिबल नाहीये, पण ज्यांचं ऑडिट करायचं आहे त्यांच्याकरता डिपार्टमेंट त्यांच्या कर्मचाऱ्यांचा तिथे वेळ लावतोय, त्यामुळे त्यातनं काहीतरी आउटकम आलं पाहिजे, त्यातनं काहीतरी टॅक्स वसुली झाली पाहिजे. त्यामुळे अशाच केस निवडल्या जातात तिकडे काहीतरी त्यांनी जे रिटर्न्स भरलेत किंवा दुसऱ्यांच्या रेफरन्सनी काही माहिती मिळाली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटकडनं काहीतरी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे कुठेतरी टॅक्स चोरी आहे, आउटवर्ड टॅक्स ऍटलिस्ट चुकीचा भरलाय किंवा त्यांनी आयटीसी चुकीचा घेतलाय असं काहीतरी जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस त्यांचं ऑडिटसाठी चूज होतं. तर पहिले लक्षात घ्या सप्लाय आहे की नाही हे तुम्ही पहिले बघणार. सप्लाय प्रमाणे आपण सेक्शन 7 घेतला, 8 घेतला, तो उगाचच नाही घेतला, तो महत्वाचा होता म्हणून तो घेतला. त्यानंतर पुढे जे इन्व्हॉइस बनवले गेलेत त्यातलं व्हॅल्यू ऑफ सप्लाय जो असतो, व्हॅल्यू ऑफ सप्लाय जो असतो हा महत्वाचा असतो. व्हॅल्यू ऑफ सप्लाय तुम्ही सेक्शन 66 बघा, जिकडे डिपार्टमेंट एक सीए अपॉइंट करतो, कमिशनर नॉमिनेट करतात कमिशनर, आणि मग काय करतात तिथे चार्टर्ड अकाउंटंट और कॉस्ट अकाउंटंटला ते ऑडिट करण्याकरता तिथे त्याची नेमणूक करतात. आता या केसमध्ये हे केव्हा केलं जातं तर इथे तुम्ही इथे वर्डिंग वाचायलाच की ऍट एनी स्टेज ऑफ स्क्रुटिनी, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन और एनी अदर प्रोसिडिंग बिफोर हिम any officer not below the rank of assistant commissioner having regard to the nature and complexity of the case and the interest of revenue is of the opinion that the value, बघा इथे काय म्हटलं, व्हॅल्यू हॅज नॉट बीन करेक्टली डिक्लेअर्ड. आता इथे व्हॅल्यू त्यांनी प्रॉपर डिक्लेअर केलेली नाहीये, त्यामुळे जिथे व्हॅल्यू समजा 160 रुपये डिक्लेअर करायला पाहिजे होती एखाद्या गुड्सच्या क्वांटिटीची, ती त्यांनी समजा इकडे 95 रुपये
घेतलेली आहे. तर या केसमध्ये तुम्ही काय म्हणाल, 95 वरती टॅक्स 18% जो काढलाय तो 160 वरती 18% काढायला पाहिजे होता. म्हणजे व्हॅल्यू मध्ये इकडे बाकी सगळं ओके आहे. त्यांनी सगळं जेवढा स्टॉक त्यांचा स्टॉक मॅच होतो, जेवढा इनवर्ड आहे तेवढाच आउटवर्ड आहे. पण त्यांनी काय केलं, फेरफार केला. जिकडे तोच गुड्स मार्केटला 130, 140, 160, 180 अशा कॉस्टला विकला जातो, तिकडे मिनिमम मार्केट कॉस्ट त्या गुड्सच्या प्रकाराची 140 रुपये असताना यांची 95 कशी काय? म्हणजे इथे काहीतरी व्हॅल्यू मध्ये त्यांनी चुकीची व्हॅल्यू लावली. म्हणजे इथे काय केलं, बऱ्याच वेळास मला असे बरेच व्यापारी माहिती आहेत की जे काय करतात, माल पाठवताना कमी कॉस्टनी इनवॉइस बनवतात आणि तेवढेच पैसे बँकेच्या अकाउंटला येतात, बाकीचे कॅशने घेतात. त्यांचं असं अग्रीमेंटच असतं सप्लायरचं आणि रिसिपियंटचं की तुम्हाला आम्ही माल पाठवू तेव्हा इनवॉइस आम्हाला बनवायला पाहिजे. जीएसटीच्या कायद्यानुसार जीएसटी डिपार्टमेंटचं आमच्यावरती लक्ष आहे, आम्ही किती माल घेतो किती विकतो आम्हाला माहिती आहे. म्हणजे हे सगळं आम्हाला अकाउंट प्रॉपर मेंटेन झाले पाहिजे. म्हणजे इथे त्यांना काय करायचंय, टॅक्स चोरी करायची आहे पण ती कायद्याप्रमाणे करायची आहे. मग ते काय करतात, कायद्याचे निकष पाळून इनवॉइस बनवतात, पण इनवॉइस मध्ये जी व्हॅल्यू असते ना ती व्हॅल्यू ते कमी टाकतात. म्हणजे गुड्स, आता तुम्ही एक विचार कराल की साडी जी असते ना, जी साडी मार्केटला 80 रुपये, माझा एक व्यापारी मित्र आहे तो 80 रुपयाला खरेदी करतो, ती त्यांची विक्रीची किंमत 250 रुपये आहे. 250 रुपयाला ते विकतात. 80 रुपयाची साडी ते 250 रुपयाला विकतात. शूज आहे, तुम्ही शूज पण बघाल 200 रुपयाला शूज परचेस केले जातात, त्याची मार्केटला 700, 750 वगैरे किंमत सांगितली जाते. 650 पर्यंत ते विकतात. तिप्पट किमतीमध्ये या गोष्टी विकल्या जातात. चप्पल आणि साड्या, कपडे याच्यावरती तिप्पट मार्जिन, म्हणजे जेवढा त्यांना पडते त्याच्यात ते, म्हणजे त्याच्यामध्ये 100 रुपयाची वस्तू 300 रुपयाला विकायची किंवा सांगायची 300 रुपये आणि 20-30 रुपये कमी करायची. 250ला जरी विकले तरी 100ची वस्तू त्यांना 150 रुपये मार्जिन देते. अशा बऱ्याच वस्तू आहेत. त्या केसमध्ये काय केलं जातं, व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू याच्यामध्ये व्हॅल्यूमध्ये फेरफार केला जातो. प्रॉपर व्हॅल्यू तिथे इनवॉइस मध्ये डिक्लेअर नाही करायची. मग जेवढी इनवॉइस मध्ये व्हॅल्यू आहे तेवढ्याच ते चेक पेमेंट किंवा एनईएफटी म्हणजे ऑन अकाउंट पेमेंट घेणार. बाकीचं पेमेंट जे आहे ते कॅशनी ट्रान्सफर करतात. म्हणजे कॅशनी पाठवलं जातं, त्याचा कुठलाही हिशोब नसतो. इन्कम टॅक्सही वाचतो आणि जीएसटी वाचतो. त्यामुळे ही एक मानसिकता आहे मार्केटची, तुम्हाला अनुभवाने कळेल. मी इन्कम टॅक्सचं काम केलंय, इन्कम टॅक्स ऑडिटचं काम केलंय मी 1 वर्ष, आणि 2 वर्ष मी वॅट मध्ये आणि ह्या सगळ्या सर्व्हिस टॅक्स मध्ये वगैरे काम केलंय. त्यामुळे मार्केटला काय चालतं आणि माझे व्यापारी काय मित्र पण आहेत, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे की प्रॅक्टिकली कशा प्रकारे होतं. आणि सरकारला पण माहिती आहे, असं नाही की सरकारला माहिती नाही, पण हे एक मर्यादेच्या बाहेर जाऊ नये जेणेकरून सगळं हा सिस्टम कोलॅप्स होईल. त्यासाठी मग हे सगळं आपण बघतोय, हे सगळे नियम लागू केले आणि यानंतर पुढे पुढे जसं हे जीएसटी लॉ पुढे गेला मग हे इनवॉइसिंग वगैरे आलं, जेणेकरून प्रॉपरली या प्रकारच्या गोष्टींवरती नियंत्रण आणलं जाईल. आता विदाउट बिल माल पाठवला जातो मार्केटला, हे पण सरकारला माहिती आहे. मग त्याच्यावरच नियंत्रण आणण्याकरता हे इन्स्पेक्शन किंवा मग हे सगळं इनवॉइसिंग, ई-वे बिल हे सगळं का आलं, तर याच करता आलेलं आहे. संदर्भ लक्षात घ्या कशा प्रकारे. फक्त आहे ना थेअरी मी समजून घेत नाही, मी हेही बघतो की मार्केटला प्रॅक्टिकली काय चालतंय. कायदा बनवला गेलाय पण कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे होतं आणि यातनं करचोरी कशा प्रकारे होते आणि हे सगळ्यांना सगळं माहिती असतं. पण कुठेही अतिरेक होऊ नये आणि एकदम मग अव्यवस्था होऊन मग सगळं इकॉनॉमी कोलॅप्स होऊ नये एवढंच सरकार बघतं. बाकी थोडी थोडी चोरी सगळेच करतात. म्हणजे असं नाही की भारतामध्येच होते, अमेरिकेत पण होते किंवा युरोपमध्ये पण, सगळ्या डेव्हलप कंट्रीमध्ये होते, जर्मनीमध्ये पण होते, सगळीकडे होते. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं आणि संबंधित रेफरन्स तुम्हाला मी आता सांगितले, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की याचं महत्व काय. बरेच लोक मला म्हणतात त्यामुळे ऑडिट करायचं, ऑडिटमध्ये मदत करा. मदत काय करा, तुम्हाला या सगळ्या सेक्शन मध्ये जेवढे आपण शिकणार आहोत, सेक्शन आता पहिले आपण 7 ते 11 बघितले, टॅक्सेबल काय, एक्झाम काय हे आहे. 11 मध्ये अजून आपल्याला पुढे काय सर्व्हिसेस वरती अजून डिस्कशन करायचंय. त्यानंतर आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय करायचंय, टाइम ऑफ सप्लाय करायचंय, आयटीसी करायचंय, अकाउंट रेकॉर्ड्स मी आता इनवॉइस संपल्यानंतर घेणार आहे, मग ते घ्यायचे आहे. आणि मग पुढे रिटर्न्स आहे, मग पेमेंट ऑफ टॅक्स कशा प्रकारे आयटीसी सेट ऑफ वगैरे होतं हे आहे, इंटरेस्ट आहे, लेट फीज आहे, मग पुढे रिफंड टॉपिक येईल. तर एवढे टॉपिक जे टॅक्सपेयरला काहीतरी ऑब्लिगेशन देतात, यातून टॅक्सपेयरनी त्याचं काम बरोबर करावं आणि प्रॉपर टॅक्स तिकडे जमा करावा, प्रॉपर आयटीसी घ्यावा.
जर हे झालं तर मग प्रॉपर टॅक्स सरकारला मिळेल आणि त्यातून डेव्हलपमेंट प्रॉपर सरकार करू शकेल. हा उद्देश आहे या सगळ्या एकंदरीत सिस्टीमचा. त्यामुळे सिस्टीम बरोबर चालते की नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीएसटी डिपार्टमेंटचं काम आहे. त्यामुळे जीएसटी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना जे या कायद्याचं व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी याकरता कार्यरत आहेत त्यांना हे कळलं पाहिजे की सप्लाय सेक्शन आपण लेवी आणि कलेक्शन बघितलं 7 ते 11. मग पुढे ऑडिट करताना तुम्हाला काय बघायचं हे लक्षात घ्या. इथे लेवी आणि कलेक्शन ह्या तरतुदी आहेत. मग पुढे टाइम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय कुठल्या वेळी टॅक्स लागू होईल कुठल्या व्हॅल्यूवर लागू होईल हे इथे सांगितलं जातं. आयटीसी कसा घ्यायचा आयटीसी घेण्याचे काय निकष आहेत काय अटी शर्ती आहेत ते तिकडे आहे. मग टॅक्स इनवॉइस आपण बघतो होता कुठले डॉक्युमेंट बनवायचे या डॉक्युमेंटच्या आधारे तिथे कायदेशीररित्या पुरावा निर्माण होईल आणि स्पष्टता निर्माण होईल की कोणी कुठला सप्लाय घेतलेला आहे केलेला आहे आउटवर्ड केलाय त्या आउटवर्डचा इनवॉइस बनेल. इनवर्ड घेतलं तेच इनवॉइस त्याचा आयटीसी घेण्याकरता त्याला महत्वाचा दस्तऐवज आहे. मग अकाउंट रेकॉर्ड मध्ये सगळं मेंटेन केलेलं आहे त्याप्रमाणे अकाउंट रेकॉर्ड मध्ये पेमेंट काय रिसिट काय आणि इतर ट्रान्झॅक्शन जी झालेली आहेत त्याच्या आधारे हे सगळं का झालंय कशा आलं पैसे कुठनं आले कुठे गेले हे सगळं चेक आहे. मग तेच त्याप्रमाणे त्यांनी रिटर्न्स भरलेत की नाही मग रिटर्न्सचा टॉपिक आहे. आणि त्यानंतर पुढे पेमेंट ऑफ टॅक्स कशा प्रकारे पेमेंट टॅक्स केलं जातं त्याचं आयटीसी घेताना आयटीसी कशा प्रकारे घ्यायचं आहे. मग सीजीएसटी एजीएसटी आयजीएसटी वगैरे हे क्रॉस युटिलायझेशन कसं करायचं हे सगळं याच्यामध्ये आहे. इंटरेस्ट लेट फीज वगैरे हे सगळं आल्यानंतर मग पुढे ते रिफंड आहे. ह्या तरतुदी लागू आहेत या मार्केटवरती व्यापाऱ्यांवरती टॅक्सपेअरवर लागू आहेत. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं काम बरोबर केलं की नाही त्यांनी त्यांचं काम बरोबर केलं की नाही हे तपासणं म्हणजे इन्स्पेक्शन आहे किंवा ऑडिट आहे. स्क्रुटिनीमध्ये त्यांनी जे दाखवल्यावरती तुम्हाला डाऊट असेल डिपार्टमेंटला तर मग त्यांचं इन्स्पेक्शन करून पण जर वाटलं की इन्स्पेक्शन करण्यामध्ये खूपच घोटाळे वाटतायत तर मग त्यांचं ऑडिट करून कुठे काहीतरी त्यांनी प्रॉपर टॅक्स भरलेला नाहीये किंवा आयटीसी प्रॉपर घेतलेला नाहीये ह्या प्रमाणे तुम्हाला जर त्या सगळ्या पुराव्या आधारे सगळं चेक करायचं व्हेरीफाय करायचं. त्यामुळे ऑडिट ही अशी 2 तासामध्ये सांगितलं कसं ऑडिट करायचं असं होत नाही. या सगळ्या तरतुदी जर का व्यवस्थित कळल्या असतील तर आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती सगळं चेक कराल आणि जे फाइंडिंग्स काढाल तेव्हा मग त्या सगळ्या फाइंडिंग्स या टॅक्सपेअरला सांगायला लागतात आणि मग त्याच्यावर तो क्लेरिफिकेशन देतो. त्यांनी का दाखवलंय कशासाठी दाखवलंय कुठल्या परिस्थितीत त्यांनी डॉक्युमेंट कुठले बनवलेत त्यात काय तुम्हाला असं वाटतं की हे ऑब्जेक्शन आहे आम्हाला याच्यावर तुम्ही टॅक्स प्रॉपर भरलेलं नाहीये. मग त्यानुसार तो उत्तर देण्याकरता तिकडे त्याला फ्रीडम असतं आणि मग त्याचं उत्तर समाधानकारक नसेल तरच मग त्याला पुढे डिमांडसाठी नोटीस दिली जाऊ शकते. तर या प्रकारे हे सगळे सेक्शन ज्यावेळेस समजून घेता येतील तुम्हाला मग पुढे काय नाहीये. म्हणजे जर हे 50 तास मला ह्याच कथा लागणार आहेत की कशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी टॅक्सपेअरच्या वतीने व्हायला पाहिजे आणि मग तशी होत नसेल तर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांचं काम तिथे येतं की आता यांनी बरोबर काम केलेलं नाहीये त्यामुळे यांच्यावरती आपण काय करूया हे नोटीस पाठवूया. क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला हे लक्षात घ्या कशा करता केलं जातं. आता कुठल्याही प्रकारे ज्यावेळेस नोटीस पाठवली जाते मग त्याच्यावरती अपिलाच जातील. मग अपिलामध्ये मूळ मुद्दा काय की त्यांनी कुठल्या तरतुदीचा भंग केलेला आहे त्यांनी कुठलं ऑब्लिगेशन आहे ते पाळलेलं नाहीये. मग त्या ऑब्लिगेशनला तुम्ही आधार द्याल कुठल्या सेक्शन प्रमाणे कुठल्या रूल प्रमाणे कुठल्या नोटिफिकेशन प्रमाणे त्यांनी कुठली प्रोसिजर केलेली नाहीये. मग ती प्रोसिजर त्यांनी न केल्यामुळे टॅक्स चोरी कशी काय झालेली आहे आणि त्यानुसार त्यांना किती रुपयाचा टॅक्स भरला पाहिजे हे डिपार्टमेंटचं स्टेटमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे. मग त्या स्टेटमेंटला उत्तर देण्याचं काम टॅक्सपेअरचं आहे. मग टॅक्सपेअरच्या वतीने जो त्यांची बाजू मांडतो तो तेवढा अभ्यासू आणि एक्सपर्ट व्यक्ती असतो. पण त्याला जर का तुम्हाला फेस करायचं असेल तर तुमच्याकडे तेवढी माहिती पाहिजे कायद्याची. तुम्ही कायद्याच्या आधारावर बोलणार आहात इथे कोणाचंही पर्सनल ओपिनियन मला हे वाटतं म्हणून असं काय नाहीये. हा मुद्दा पटलाय हा जो मला जास्त हायलाइट करायचा वाटतोय. राकेश सर प्रवीण सर राजेंद्र सर निलेश सर अंकुश सर रवींद्र सर विशाल सर लक्षात घ्या मला ह्या टॉपिकचं महत्व मी का अधोरेखित करतोय एवढं की तुम्ही जी काय कारवाई करणार आहात त्यासाठी तुम्हाला या सगळ्या तरतुदी ज्या आहेत या तुम्हाला व्यवस्थित जर कळल्या तर ह्याच आधारे तुम्ही नोटीस काढता की हा सेक्शन हा रूल हा प्रोसिजर या नोटिफिकेशन प्रमाणे तुम्ही बरोबर केलेली नाहीये. त्यामुळे डिपार्टमेंटला असं वाटतं की तुम्ही इतका टॅक्स देणं लागता आणि तो टॅक्स प्लस त्याच्यावरती असलेलं व्याज इंटरेस्ट आणि पेनल्टी वगैरे सगळं तुमच्याकडनं का घेऊ नये अशा प्रकारे शो कॉज नोटीस त्याला पाठवली जाते आणि मग त्याच्या सगळ्या त्या तुमच्या दिलेल्या माहितीप्रमाणे तो त्या पिरियडचा जो कालावधी आहे त्याची ट्रान्झॅक्शन चेक करून त्याच्यावरती तो तुम्हाला त्याचं
उत्तर देतो आणि ते उत्तर जर का त्याचं स्पष्टीकरण जे आहे हे समाधानकारक असेल तर त्याची केस तिथे क्लोज होते, आणि जर ते समाधानकारक नसेल तर मग त्याला शोकत नोटीस पाठवली आहे, त्यानुसार त्याच्याकडनं पुढे कर वसुली करण्यासाठी मग पुढच्या स्टेप्स या डिपार्टमेंट घेतं. मग त्याच्या तरतुदी पुढे आहेत, मग त्याच्या तरतुदी ज्या आहेत त्या पुढे आहेत. मग पुढे एकदा का आपण सेक्शन रिफंड पर्यंत गेलो का पुढे मग असेसमेंट, ऑडिट, इन्स्पेक्शन, डिमांड रिकव्हरी आणि खाली पुढे ऑफेन्स पेनल्टीज हे टॉपिक आपल्याला पुढे बघायचे आहेत. पण जर तुमचा पायाच जर का क्लिअर नसेल तर पुढच्या तरतुदीमधला काय अधिकार डिपार्टमेंटला आहेत आणि डिपार्टमेंट काय करू शकतं, काहीच उपयोग नाही त्याचा. ऑडिट करण्याकरता फक्त तरतूद आहे की ऑडिट करायचं आहे, ऑडिट बाय टॅक्स ऑथॉरिटीज. मग इथे डिपार्टमेंट ऑडिट करू शकतं, हे डिपार्टमेंटल ऑडिट आहे. मग ते कशा प्रकारे होईल एवढं त्याच्यामध्ये आहे. पण करायचं आहे जे ऑडिटमध्ये जे काय तुम्हाला काम तिकडे तपासणी करायची आहे, तिकडे तुम्हाला जे व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. 31(1) आणि 31(2) बघितलंय आपण आता, आणि त्याला संबंधित रूल बघितलेत, त्यातनं कुठले डॉक्युमेंट बनतात हे आपण समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला 31(7) यायचं होतं. आता हे फक्त मला तुम्हाला तरतुदी सांगण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, तर या तरतुदीच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रोल काय असणार आहे, आणि तुमचं एक चांगलं फाउंडेशन, एक पाया मजबूत बनला पाहिजे. म्हणून आता मी एवढा अर्धा तास घालवला, 10:30 वाजता आता 10:33 झालेत. हा फक्त मी तुम्हाला बॅकग्राऊंड क्लिअर केलं की आपण हे का करत आहोत, का शिकत आहोत. आणि याच्या पुढे पण जे आपण बघणार आहोत की व्हॅल्यू ऑफ सप्लाय, अतिशय टॉपिक महत्वाचा आहे, गुंतागुंतीचा आहे, म्हणून मी तो मागे ठेवलाय. तुलनेने सोपा टॅक्स इनवॉइस आणि महत्वाचा सगळ्यात टॅक्स इनवॉइस आहे, म्हणून तो मी आता इथे घेतला. आणि एक्झाम्शन मी मागे ठेवलेलं आहे. एक्झाम्शन ऑफ सर्व्हिसेस आणखीन काय आहेत ते मी पुढच्या वीकमध्ये घेईन. पण मला पहिल्यांदा असं वाटलं, गरजेचं वाटलं की आता तुम्हाला बऱ्यापैकी बॅकग्राऊंड तुमचं क्लिअर झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला टॅक्स इनवॉइस आणि अकाउंट रेकॉर्ड्स हे पहिले मी सांगितल्यानंतर जे ऑडिटसाठी उपयोगी आहेत ते हे आहेत की याच्या आधारे तुम्हाला इन्स्पेक्शन किंवा ऑडिट करता येईल, कारण हे डॉक्युमेंट कायद्यानुसार बनवणं टॅक्सपेअरला बंधनकारक आहे. ओके, हे मला फार एकदम इंटेन्सिटीने तुम्हाला सांगण्याची गरज होती, फार तीव्रतेने तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे, म्हणून मी एवढा वेळ याकरता दिलेला आहे, हे लक्षात घ्या. आता मी येतो 31(7) वरती. ज्या ब्रँडेड कंपन्या असतात, समजा फॅन विकत असतील, टीव्ही विकत असतील, सॅमसंग आहे किंवा अशा प्रकारच्या कंपन्या आहेत ज्या टीव्ही विकतात, त्या काय करतात, मार्केटमध्ये ऍडव्हान्स घेतल्याशिवाय माल देत नाहीत. ऍडव्हान्स घेतल्याशिवाय माल मार्केटला देत नसतात. पण ज्या नवीन कंपन्या चालू होतात किंवा तुलनेने ज्यांचं मार्केटमध्ये रिप्युटेशन तितकंसं नाहीये, पण त्यांचा माल बऱ्यापैकी चांगला असतो आणि सर्वसामान्यांना परवडणारा असतो, तर त्यांचं ते मॉलमध्ये वगैरे त्यांचा माल विकला जात नाही. जे छोटे दुकानदार आहेत त्यांच्याकडे ते माल पाठवतात. तर त्यावेळेस ते काय करतात, माल मार्केटला पाठवला जातो. म्हणजे इथे वेअर द गुड्स बिंग सेंट, किंवा जो ज्याला माल पाहिजे असतो तो येऊन त्या सप्लायरकडनं घेऊन जातो. आणि त्यांचं बोली अशी असते की जर माल विकला गेला तर विकून पैसे द्या, म्हणजे 7 दिवसामध्ये एकतर मालाचे पैसे द्या किंवा माल परत करा. म्हणजे इथे एक त्यांनी अप्रूव्ह केलं पाहिजे की हा आम्ही एक गुड ठेवून घेतलेले आहेत ऑन अप्रुव्हल फॉर सेल और रिटर्न. त्यांच्याकडे अशा प्रकारे बोली असते की माल विकू किंवा परत करू. मग तो तिथं रिमूव्ह केला जातो, आर रिमूव्ड, म्हणजे तो सप्लायर रिसिपेंटला देतो किंवा रिसिपेंट सप्लायरकडनं घेऊन जातो. पण त्यावेळेस सप्लाय झालेला नसतो, म्हणजे माल आम्ही घेतोय तो नाही विकला गेला तर परत करू, म्हणजे इथे सप्लाय झालेलं नाहीये, त्यांचा असं अग्रीमेंट आहे. मग इनवॉइस इश्यू करू शकत नाहीत ते. मग ही पण एक मार्केटची गरज आहे. मग जर ही मार्केटची गरज आहे तर मग त्याप्रमाणे तशा लोकांचा पण विचार करून लॉ मेकरना लॉ बनवताना हा सेक्शन बनवणं गरजेचं वाटतं. म्हणजे इथे माल विक्री किंवा परताव्यासाठी मंजुरीवर पाठवला जात आहे. म्हणजे ज्यावेळेस विक्री म्हणून आम्ही मंजूर करतोय, आमचा अप्रूव्ह आहे की आम्ही हा असा घेतलेला आहे माल, जसं ते मंजुरी देतील, आता ती मंजुरी त्यांनी पिरियड ठेवला लॉ मेकरनी की 6 महिन्यामध्ये रिमूव्ह केल्यापासून, माल रिमूव्ह केल्यापासून 6 महिन्यामध्ये जर का त्यांचं गुड्स परत नाही आले किंवा गुड्सला त्यांनी मंजुरी दिली नाही तर मग तिथे तो सप्लाय झाला असं मानलं जाईल आणि त्याचा इनवॉइस बनवणं गरजेचं आहे. आणि जर 6 महिन्याच्या आत त्यांनी मंजुरी दिली, बिफोर
ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय, त्यांना माल दिला तेव्हाच मंजुरी दिली, किंवा त्यांनी 6 महिने बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय, किंवा मग 6 महिने, 2 ऑप्शन दिलेले आहेत. विच एव्हर इज अर्लियर, जे अगोदर होईल त्यावेळेस इनवॉइस इश्यू केला पाहिजे. ही वेगळी परिस्थिती आहे, हे लक्षात घ्या. म्हणून इथे काय म्हटलंय, नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1, 31(1) मध्ये काय सांगितलंय, ज्या वेळेस माल पाठवला जात आहे त्यावेळेस इनवॉइस इश्यू करा. पण इथे वेगळ्या परिस्थितीमध्ये 31(1) लागू होणार नाही. 31(7) मधली परिस्थिती असेल तर मग 31(7) मध्ये माल इथे रिमूव्हल झालेला आहे, रिमूव्हल झालाय, पण तिथे सप्लाय म्हणून रिमूव्ह झालेलं नाहीये. रिमूव्हल कशाकडे झालेलं आहे की जर माल विकला गेला नाही तर तो परत घेऊ आम्ही, आणि जर माल विकला तर मग तो सप्लाय आहे. मग ह्या परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये हा वेगळा सेक्शन गरजेचा होता. म्हणून हे कलम 31(7) जे आहे हे 31(1) वरती अपवाद करतं, कारण की शब्द लिहिले तिकडे नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1 असं लिहिलं आहे. याचा उद्देशच हा आहे की 31(1) हे अपवाद आहे. या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर माल विक्रीसाठी मंजुरी या तत्वावर पाठवला जात असेल, म्हणजे अप्रुव्हल फॉर सेल रिटर्न, एक तर विका किंवा परत करा, आणि तो माल सप्लाय होण्यापूर्वी बाहेर काढला म्हणजे रिमूव्ह केला असेल, तर त्या संदर्भातला इनवॉइस हा माल सप्लाय होण्याच्या आधी किंवा त्याच वेळी किंवा रिमूव्हलच्या म्हणजे 6 महिन्याचा कालावधी इकडे दिलेला आहे सरकारने. त्या 6 महिन्यात जर का ते गुड्स परत नाही घेतले गेले तर मग 6 महिने झाल्यानंतर त्याचा इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे. आता हे कळलं पाहिजे की मार्केटला माल गेलेला आहे, मार्केटला माल गेलेला आहे कळलं पाहिजे. म्हणून हा माल जेव्हा पाठवला जातो तेव्हा याच्यावरती डिलिव्हरी चलन, आता हे ईवे बिलचा फॉर्म आहे बघा, हा ईवे बिलचा जो फॉर्म आहे याच्यामध्ये इकडे आउटवर्ड सप्लाय करता ट्रान्झॅक्शन डिटेल टाकलं जातं, डिलिव्हरी चलन सिलेक्ट केलं जातं इकडे, आणि इकडे सप्लाय टाईप आहे पुढे, याच्यामध्ये सप्लाय, एक्सपोर्ट, जॉब वर्क, हे बघा इकडे जॉब वर्क आहे, इकडे एसकेडी, सीकेडी, लॉट मध्ये माल पाठवला जातोय. रिसिपियंट नॉट नोन, इथे रिसिपियंट नॉट नोन आहे, किंवा इकडे लाईन सेल हा ऑप्शन असतो, हा दिला जातो जेव्हा गुड्स मार्केटला घेऊन चाललेले आहेत त्यावेळेस त्यांना माहिती नाही की गुड्स कोणाला द्यायचे. मग ते एक शॉप बघतात, त्यांना विचारतात की असा माल आणलेला आहे, फॅन आहेत, रेनकोट आहेत, छत्र्या आहेत, असे जे सिजनल वस्तू असतात नॉर्मली. आता इथे छोटे छोटे शॉप आहेत, काही ठिकाणी तुम्ही बघाल तर मुंबईमध्ये लहान लहान दुकानं असतात, पण बाहेर बराच माल ठेवलेला असतो. सीजनल छत्र्या असतील, पावसामध्ये रेनकोट असतील, थंडीमध्ये ब्लँकेट वगैरे असतील, तिकडे खूप माल ठेवलेला असतो. असं वाटतं की अरे तो माणूस विकतोय, त्याची खरंच एवढा माल ठेवण्याची, विक्री करण्याची पात्रता आहे का? पण त्याला तो माल कुठल्याही प्रकारचं भांडवल न गुंतवता मिळत असतो. जी कंपनी असते ती बोलते की माल ठेवा, आम्ही मार्केटला रोज येत असतो आणि जो आमच्याकडे मागणी असते तो माल मार्केटला देत असतो. तुमचा आम्ही माल विकला गेला तर आणखीन देऊ, नाही विकला गेला तर परत घेऊन जाऊ, तुम्ही विकून पैसे द्या. मग अशा वेळेस जो माल ते मार्केटला घेऊन जातात त्यावेळेस त्यांना ईवे बनवायचं आहे, आणि हे ईवे बिल बनवायचं आहे आणि ते डिलिव्हरी चलनाच्या आधारे बनवायचं आहे, ते इनवॉइस बनलेलं नाही. आणि ज्यावेळेस त्यामुळे ही माहिती जी आहे ही जीएसआर 1 ला दिली जाते, आणि जीएसआर 1 मध्ये मग डिपार्टमेंट ज्यावेळेस स्क्रुटिनी करतो त्यावेळेस हे सगळ्या तरतुदी विचारात घेऊन किती माल मार्केटला गेलाय हे कॅल्क्युलेशन डिपार्टमेंटला करायला लागतं. म्हणजे हे कौशल्य, एक स्किल आहे. जो हे स्क्रुटिनी करत असेल त्याला ह्या सगळ्याचा अनुभवाने काही गोष्टी कळतात की कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं. मग त्याप्रमाणे इथे माल मुवमेंट झालेला आहे पण विदाऊट सप्लाय आहे, मग माल अप्रुव्हल वरती पाठवला गेलाय, मग डिलिव्हरी चलन वर तो पाठवला जातो, आणि पुढे मग त्याचं इनवॉइस बनत नाही तर डिलिव्हरी चलन बनतं आणि ईवे बिल लागू होतो. ऍक्च्युअल टॅक्स इनवॉइस हे सप्लाय झाल्यानंतरच मंजुरीनंतर तयारी करावी लागते. ही वेगळ्या प्रकारे सप्लाय करण्याची वेगळी मार्केटची गरज आहे, त्यानुसार ही प्रोसिजर यामध्ये दिलेली आहे. क्लिअर झालं? आता थोडी वेगळ्या प्रकारची तरतूद जी आहे. थँक्यू व्हेरी मच राकेश सर, तुम्ही मला काहीतरी हो दिलं, रिप्लाय केला तर मला जरा उत्साह येतो. मी विचारतोय, काहीतरी बोलतोय आणि कोणीच काय विचारत नाही. मला प्रश्न विचारले, काहीतरी जे चाललंय त्या विषयावर ते कोणी शंका विचारली तर मजा येईल सांगायला. म्हणजे हे जरा टू वे होतं. हा निलेश सर बरोबर आहे. लक्षात घ्या, हे कसं होतं की तुम्ही ऐकताय, तुमच्यापर्यंत पोहोचताय, त्यातनं तुम्हाला तुमचं विचार प्रक्रिया चालू होते, त्यातून तुम्हाला एक प्रश्न पडतोय, मग तुम्ही तो विचारताय. हे काय होतं, हे दोन्हीकडनं होतं.
रवींद्र सर बरोबर आहे, लक्षात घ्या. दोन्हीकडनं होतं की मी तुम्हाला समजावून सांगतो जेणेकरून तुम्हाला उपयोग व्हावा तुमच्या रोजच्या कामामध्ये, हा माझा उद्देश आहे. पण मी जेव्हा तुम्हाला त्या इंटेन्सिटीने त्या तीव्रतेने सांगतोय आणि जर तुम्ही मला रिप्लाय करता काहीतरी विचार कळतं हा बाबा हे दोन्ही बाजूनी चालू आहे. तर आता बघा पुढे वेगळा विषय आहे, याच्यामध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स मध्ये काय होतं, आता इथे ही पण एक माल मार्केटला पुरवण्याची एक वेगळी प्रोसिजर आहे, वेगळी पद्धत आहे. कंटिन्युअस सप्लाय कसा होतो, या कंटिन्युअस सप्लायमध्ये डिफाईन केलेलं आहे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स पण डिफाईन केलं आहे आणि कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस सुद्धा डिफाईन केलेलं आहे. आता कंटिन्युअस म्हणजे काय इथे की सातत्याने किंवा अखंडपणे पुनरावृत्तीने परत परत माल पाठवला जातो. म्हणजे जसं बघा आता आपलं एक बिल्डिंग असेल, घर असेल, तर तिथे किराणा मालाचा दुकानदार असतो. तर त्याला आपण सांगून ठेवतो की माझे वडील सांगायचे दुकानदाराला की माझा मुलगा येईल, बायको येईल, तर त्यांना जे काय लागेल ते देत जा आणि तुझ्या वहीमध्ये लिहून ठेव काय त्यांना दिलंयस तू, आणि त्यानुसार माझा पगार झाला का तुला मी मग एकदम पेमेंट करेन. ओके, लक्षात घ्या की कंटिन्युअस सप्लायमध्ये काय होतं, आपलं रोजचं व्यवहारातलं उदाहरण आहे. तर याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस गुड्स घेतले जातात पण इमिजिएटली त्याचा हिशोब होत नाही, त्याचा हिशोब आठवड्यांनी, महिन्यांनी, ठराविक कालावधीने होतो, त्याला सातत्याने पुरवठा आहे पण त्याचा हिशोब इमिजिएट होत नाही. तर मग त्यावेळेस ही व्याख्या महत्वाची आहे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स मध्ये काय येतं, सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड, म्हणजे ठरलेले असं सांगितलंय बा, त्यांनी मान्य केलं दुकानदारांनी की हा तुम्ही निश्चितपणे पाठवा तुमच्या मुलाला किंवा बायकोला, मी त्यांना माल देईन, पैसे मागणार नाही आणि तुमच्या नावाने लिहून ठेवीन. म्हणजे हे दोघांमधलं अग्रीमेंट आहे, म्हणजे कंटिन्युअसली आणि रिकरंट बेसिसवरती माल दिला जातो, अशा प्रकारे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे. दोघांचाही त्या प्रकारे अग्रीमेंट झालाय, तसा कॉन्ट्रॅक्ट झालाय. वेदर ऑर नॉट अंडर अ कॉन्ट्रॅक्ट, वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ वायर, मग माल पुरवठा कसा होईल, वायर थ्रू होईल. म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी आहे ही वायर थ्रू जाते, इंटरनेट आहे केबल थ्रू जातं, पाईपलाईननी केमिकल वगैरे जातं किंवा अदर कुठल्याही प्रकारचं माध्यम असेल यातना पुरवठा केला जातो. आणि फॉर विच द सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन अ रेग्युलर, और मग इनवॉइस कधी बनवायचे ठरले, महिन्याने हिशोब करू, 15 दिवसांनी हिशोब करू, क्वार्टरली हिशोब करू, या प्रकारे पुरवठा होतो. म्हणजे सातत्यपूर्ण वस्तूंचा पुरवठा म्हणजे काय, तर सातत्यपूर्ण वस्तूंचा पुरवठा म्हणजे अखंडपणे किंवा पुनरावृत्तीने कंटिन्युअस रिकरंट बेसिस पुरवला जाणारा पुरवठा जो एखाद्या कराराअंतर्गत कॉन्ट्रॅक्ट केला जातो. मग तो वायर, केबल, पाईपलाईन इतर माध्यमांद्वारे असो वा नसो, ज्या कराराअंतर्गत पुरवठा नियमित कालावधीत किंवा नियमित स्वरूपात मग पुढे इनवॉइस देतो. तसेच ज्या वस्तूंचा पुरवठा सरकार नोटिफिकेशनद्वारे काढू सांगू शकतो की हे पण काय आहे, कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे. ही व्याख्या झाली कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्सची. अशीच व्याख्या कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसची पण आहे, पण त्यामध्ये फक्त एकच फरक असा आहे की जिकडे सर्व्हिसच्या केसमध्ये जो कालावधी आहे हा 3 महिन्यापेक्षा जास्त असला पाहिजे, एवढंच एकच फक्त त्यामध्ये एक क्लॉज किंवा एक कंडिशन वेगळी आहे. जो निरंतर किंवा पुनरावृत्तीने केला जातो, ठराविक कराराअंतर्गत कॉन्ट्रॅक्ट आहे आणि जो 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा असला पाहिजे, ज्यामध्ये नियमित पिरियडिक पेमेंटची अट असते. आणि त्यामध्ये हे आपलं कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसची व्याख्या ही दिलेली आहे. त्यानुसार हे काय केलंय, फक्त एकच बदल आहे, 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी हे आहे. त्यात आपण बघणार आहोत सेक्शन 31.4 आणि 31.5 जे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस बद्दल बोलतात. आता इथे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स मध्ये सक्सेसिव्ह स्टेटमेंट किंवा सक्सेसिव्ह पेमेंट आहे. सक्सेसिव्ह स्टेटमेंट आणि सक्सेसिव्ह पेमेंट आहे. म्हणजे तुमच्याकडनं माल मागवला गेला आणि आम्ही माल दिला, मग त्याची एक स्टेटमेंट बनवलं जातं, एक यादी बनवली जाते आणि ती सप्लायर रिसिपियंटला पाठवतो. किंवा रिसिपियंट काय करतो, असे सांगतो की जसं महिना संपेल तुम्हाला 5 तारखेपर्यंत मी तुम्हाला 5 लाखाचं पेमेंट देईन, मी तुम्हाला 5 लाखाचं पेमेंट 5 तारखेपर्यंत देईन. म्हणजे ऑगस्ट महिना संपला, सप्टेंबर 5 पर्यंत पेमेंट देईन. म्हणजे स्टेटमेंट दिलं जात नाही पण पेमेंट दिलं जातं. स्टेटमेंट जेव्हा मागवतील तेव्हा देतील.
पण ठरलं यांचं तुम्ही सप्लाय देत राहा, आम्ही तुम्हाला पेमेंट करत जाऊ, नंतर आपण हिशोब करू 6 महिन्यांनी वर्षाने कधी पण पेमेंट तुम्हाला मिळत राहील. दर महिन्याला 5 लाख पेमेंट मिळेल, तसं आमचं काम पुढे जाईल. तुम्हाला माल मागू, तुम्ही माल पाठवत राहा. ज्यावेळेस अशा प्रकारे एखादी बिल्डिंगचं वगैरे काम चालतं तर बिल्डिंगला कंटिन्युअसली वेगवेगळे मटेरियल लागतं, सिमेंट लागतं, स्टील लागतं, जे काय लागतं ते सप्लायरला सांगतात की तुम्ही पाठवत राहा, आम्ही तुम्हाला पेमेंट करत राहू. पेमेंट पाठवलं जाईल, पण किती माल पाठवला याचं स्टेटमेंट पाठवलंच जाईल, नॉट नेसेसरी, गरजेचं नाहीये. त्यामुळे इथे लॉ मेकरनी कायद्या बरोबर काय केलं, दोन्ही ऑप्शन घेतले की स्टेटमेंट दिलं जात नाहीये पण पेमेंट दिलं जात आहे, तर इनवॉइस बनवा. इनवॉइस इश्यू करा बिफोर और ॲट द टाइम ऑफ स्टेटमेंट. जर स्टेटमेंट बनवलंय म्हणजे असं बोलायला नको तिथे टॅक्स पेअर की आम्ही ते काय स्टेटमेंट बनवलंच नाही. इनवॉइस बनवला, आमच्याकडे काहीतरी पाहिजे ना की आम्ही किती माल पाठवलाय, आम्ही हिशोबच नाही केला, हिशोब करू तेव्हा बनवू इनवॉइस. पण पेमेंट मिळालं ना, तुमचं पोट भरलं, मग सरकारला पण तुम्ही टॅक्स दिला पाहिजे. पेमेंट तुम्हाला मिळालेलं आहे, पण जर तुम्हाला पेमेंट मिळालंय, तुम्ही माल पाठवला, पेमेंट झालं, त्यांना माल मिळतोय, तुम्हाला पेमेंट मिळतोय, मग आम्हाला टॅक्स नको मिळाला का? त्यामुळे लॉ मेकरनी अशा प्रकारची तरतूद केलेली आहे की आयदर स्टेटमेंट किंवा पेमेंट दोन्हीपैकी काही होण्या अगोदर इनवॉइस इश्यू केला पाहिजे, एकतर बिफोर किंवा ऍट द टाइम ऑफ सच स्टेटमेंट और द केस मे बी इच सच पेमेंट. स्टेटमेंट बनते, पेमेंट मिळते, पेमेंट होते, इनवॉइस बनवा. सातत्यपूर्ण वस्तूंच्या पुरवठ्याच्या बाबतीत ज्यावेळी स्टेटमेंट म्हणजे खाते वयांचे परत येणारे निवेदन, सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स किंवा पुन्हा होणारे पैसे भरणे संबंधित असते, सक्सेसिव्ह पेमेंट, त्यावेळेस इनवॉइस खालीलप्रमाणे जारी केले जाते. एकतर प्रत्येक स्टेटमेंटच्या जारी करण्याच्या वेळेपूर्वी किंवा त्या वेळेला किंवा प्रत्येक पेमेंट प्राप्त झाल्याच्या वेळेपूर्वी, दोघांपैकी जे आधी होईल त्या वेळेपर्यंत बीजक इनवॉइस दिला पाहिजे. ओके, आता एकदा तुम्हाला हे कळलं, मग तुम्हाला सर्व्हिसच्या केसमध्ये आता वेळ लागणार नाही. उदाहरण दिलेली आहेत, सिमेंट किंवा लोखंडाचे सातत्याने होणारे पुरवठे. मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी दर आठवड्याला, महिन्याला सिमेंटचा पुरवठा होतो आणि त्यानुसार मासिक स्टेटमेंट दिले जाते. इलेक्ट्रिसिटी केबलद्वारे पुरवठा किंवा गॅस पाईपलाईनद्वारे पुरवठा यासारख्या वस्तूंच्या ठराविक कालावधीसाठी सातत्याने होणारा पुरवठा, इथे करारात मासिक, त्रैमासिक पेमेंट किंवा स्टेटमेंट दिले जाते. मोठ्या उद्योगामध्ये सातत्याने होणारा रॉ मटेरियलचा सप्लाय, जसे की स्टील प्लांटचा कोळसा किंवा लोखंडी रॉ मटेरियल दर महिन्याला होणारा पुरवठा, हे वगैरे सगळे एक्झाम्पल आहेत. इथे ही तशी गरज आहे मार्केटची, या प्रकारे सातत्याने म्हणजे फार पहिल्या खूप कालावधीपासून अशाच प्रकारे माल पाठवला जातो. म्हणजे मार्केटला काय चाललेलं आहे याचा अभ्यास करून लॉ मेकरनी तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही कायदा असा केलाय म्हणून तुम्ही असंच केलं पाहिजे असं सरकार सांगू शकत नाही, मग ते इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये येत नाही. पण जे तुम्ही करता ते विचारात घेऊन आम्ही कायदा बनवलाय. फक्त तुम्ही काय करा, डॉक्युमेंटेशन आणि अकाउंट रेकॉर्ड प्रॉपर करा. हे एक रिझनेबल आहे, हे ऑब्लिगेशन रिझनेबल आहे, हे योग्य आहे, हे माणुसकीला धरून आहे, नैतिकतेला धरून आहे. नैतिकतेमध्ये हे बसतं की तुम्ही तुमच्या, आणि ज्यावेळेस अकाउंट रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन केले जातात तेव्हा त्या बिझनेस हाऊसला पण कळेल की आपण प्रॉफिटमध्ये आहोत, लॉसमध्ये आहोत, आपली पोझिशन काय आहे. त्यामुळे ह्या जे तरतुदी आहेत या मार्केटच्या एकंदरीत ट्रान्झॅक्शन नुसार आणि ज्या प्रकारे मार्केटचं बिहेवियर आहे ते विचारात घेऊन लॉ मेकरनी या तरतुदी केलेल्या आहेत. ओके, तर या प्रकारे आपण कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स इथे बघितलं. कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस मध्ये थोडं वेगळं आहे, पण मूळ बेस तोच आहे की सातत्याने सेवा दिली जाते आहे. तर याच्यामध्ये अग्रीमेंटमध्ये काय असतं, बहुतेक सेवेच्या अग्रीमेंटमध्ये काय असतं, कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असतं की समजा एखादा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो रस्ता बनवतोय, धरण बनवतोय, तर त्याला लाखो रुपये दर महिन्याला खर्च असतो. तर मग तिथे काय केलं जातं की एक आम्ही ठराविक वेगाने काम करू आणि त्याप्रमाणे ठराविक कालावधीत रस्ता पूर्ण करू, धरण पूर्ण करू, या प्रकारे त्यांचं अग्रीमेंट असतं. मग तो तेवढा प्रोग्रेस त्यांनी केलाच पाहिजे, हे पण त्या अग्रीमेंटमध्ये असतं. मग तिथे हे ठरलेलं असतं की ड्यू डेट ऑफ पेमेंट हे फिक्स असतं की आम्ही ठरल्याप्रमाणे कामाचा काम करत जाऊ. म्हणजे तुम्ही एक 20 किलोमीटरचा रस्ता एक ठराविक कालावधीत बनवलाच पाहिजे, तेवढा बनवला तुम्ही ठराविक कालावधीमध्ये, तुम्हाला दर महिन्याला पेमेंट मिळेल. म्हणजे इथे काय पेमेंट फिक्स आहे, दर महिन्याला तुम्हाला 5 तारखेला सरकारकडनं पेमेंट मिळेल. पण तुमचा रस्ता बनवण्याचं काम झालं पाहिजे प्रॉपर, किंवा धरण आहे ते बनवायचं काम झालं पाहिजे प्रॉपर. या केसमध्ये ड्यू डेट जी असते ही ठरलेली असते, फिक्स असते. दुसऱ्या केसमध्ये ड्यू डेट फिक्स नसते, मग तिथे ठरलेलं असतं की इतकं काम झालं का पेमेंट मिळेल.
मग तिकडे तिसरा पण ऑप्शन आहे वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट, म्हणजे 20 किलोमीटर रोड झाला तरच पेमेंट आहे. मग तो रस्ता पूर्ण झाला का मग तो रिपोर्ट पाठवला जातो कॉन्ट्रॅक्टरकडनं सरकारकडे की आम्ही रस्ता पूर्ण केलेला आहे. सरकारी अधिकारी येऊन तो निरीक्षण करतात आणि त्यांना पेमेंट द्यायचं. ती पुढची प्रोसेस आहे. पण जसं त्यांनी इकडे वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट, इव्हेंट कम्प्लीट झाला का इनवॉइस इश्यू केला पाहिजे. पेमेंट मिळो न मिळो तिकडे दिलेलं आहे की वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट. इथे असं म्हटलेलं नाही की पेमेंट मिळाल्यावरती तुम्ही काय करायचं आहे, इनवॉइस बनवायचा. इथे म्हटलंय की जर का असा अग्रीमेंट आहे की प्रत्येक 20 किलोमीटर रोड झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट मिळेल, तर इथे रोड पूर्ण झाला, त्यांनी तिथे प्रोग्रेस रिपोर्ट पाठवला सरकारला, कंप्लीट झाला इव्हेंट, पेमेंट मिळेल तेव्हा मिळेल, पण त्याने इनवॉइस इश्यू केला पाहिजे, टॅक्स त्याच्यावर त्याला भरला पाहिजे. मग इथे आपल्याला टाइम ऑफ सप्लाय मध्ये आपण हे बघतो की इव्हेंट कंप्लीट झालेला आहे, डॉक्युमेंट कसं दिसतंय, मग तुम्ही इनवॉइस का इश्यू नाही केला. टाइम ऑफ सप्लाय ही एक वेगळी तरतूद आहे की टॅक्स कधी लागू होतो. इथे इव्हेंट कंप्लीट होईल त्यावेळेस टॅक्स देणं लागू होईल, त्यांनी इनवॉइस इश्यू केलाच पाहिजे आणि त्या पिरियडचा जो जीएसटी 1 भरला जाईल नेक्स्ट मंथ मध्ये त्यात त्याने तो दाखवला पाहिजे, थेट तो टॅक्स भरला पाहिजे. त्याला पेमेंट जरी मिळालं नाही तरी सुद्धा त्याची लायबिलिटी जी आहे ही त्याला भरावी लागते. गुडच्या केसमध्ये पण असं आहे की लोक मार्केटला माल पोचता करतात, मोठ्या कंपन्या आहेत त्या पेमेंट ऍडव्हान्स मध्ये घेतात आणि छोट्या कंपन्या आहेत त्यांना क्रेडिट द्यावं लागतं, 3 महिने 6 महिने क्रेडिट द्यावं लागतं, पण त्यांना टॅक्स तर मात्र इनवॉइस बनतो त्यावेळेस भरावा लागतो. टाइम ऑफ सप्लाय प्रमाणे त्यांच्यावर टॅक्सची लायबिलिटी येते. इनवॉइस बनवा, इनवॉइस बनवला का तो जीएसटी 1ला दाखवावा लागतो, त्रिवेद जीएसटी त्यांना भरावा लागतो, काही इलाज नाही. त्यामुळे इथे पेमेंट कधी मिळते सप्लायरला हा मुद्दा विचारात घेतला जात नाही. तरतूद काय सांगते त्याप्रमाणे त्यांना लायबिलिटी ज्यावेळेस येते आहे त्यावेळेस एक बघा काय, कराराच्या पेमेंटची तारीख निश्चित आहे तर पेमेंटच्या त्या तारखेपूर्वी, पेमेंटची तारीख निश्चित असेल तर पेमेंटच्या त्या तारखेपूर्वी किंवा त्या दिवशी इनवॉइस बनला पाहिजे. दुसरं, करारात पेमेंटची तारीख निश्चित नाही तर सेवा पुरवठादाराने पेमेंट मिळाल्यावर किंवा त्याआधी इनवॉइस बनवला पाहिजे. आणि पेमेंट एखाद्या घटनेशी संबंधित आहे तेव्हा घटना होण्याच्या दिवशी किंवा त्याआधी इनवॉइस बनवला पाहिजे. ज्यावेळेस अग्रीमेंट लिंक आहे पेमेंटच्या तारखेपूर्वी, जर अग्रीमेंट मध्ये पेमेंट तारीख दिलेली आहे पण पेमेंट मिळालंय की नाही मिळालंय, पेमेंटची तारीख निश्चित आहे तर इथे पेमेंट मिळतं की नाही मिळतंय हे गैर लागू आहे. पेमेंटची तारीख कॉन्ट्रॅक्ट मध्ये निश्चित आहे तर पेमेंटच्या त्या तारखेपूर्वी म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या, किंवा त्या दिवशी म्हटलेलं आहे. अग्रीमेंट मध्ये जी तारीख आहे त्या तारखेला किंवा त्या तारखेपूर्वी इनवॉइस बनवायलाच लागेल जरी पेमेंट मिळालं नाही तरी. मग टॅक्स पेअरला सोयीचं काय आहे तर करार असा करून घ्या की पेमेंटची तारीख निश्चित नाही, कॉन्ट्रॅक्ट असं आहे, मग जेव्हा पेमेंट मिळेल, पेमेंट मिळाल्यावर किंवा त्याआधी इनवॉइस बनवा. बाकी 2 ठिकाणी पेमेंट मिळालं नाही तरी तिथे इनवॉइस इश्यू करावा लागतो. जसं इथे रोड आहे, ब्रिज आहे, कंप्लीट होईल त्यावेळेस पेमेंट मिळणार किंवा ठराविक पर्सेंटनी तो पूर्ण होईल त्याप्रमाणे तिथे पेमेंट मिळणार. असं जर असेल तर मग तिथे ते पूर्ण झालं, इनवॉइस बनवायला लागेल. इथे संबंध पेमेंटशी नाहीये. पेमेंटचा संबंध फक्त एकाच क्लॉज मध्ये आहे जिकडे स्पेसिफिकली दिलंय की सेवा पुरवठादाराने पेमेंट मिळाल्यावर. क्लिअर झालं एवढं? ज्याप्रमाणे इथे लॉ मेकरनी जे काय वर्डिंग लिहिलंय त्याच प्रकारे आपण मराठीमध्ये थोडक्यात दिलेलं आहे की इथे ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असेटेनेबल, द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. इथे पेमेंट मिळालेलं असलं पाहिजे हा मुद्दा गैर लागू आहे. दुसऱ्या केसमध्ये ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असेटेनेबल, इथे पेमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये ड्यू डेट फिक्स नाहीये. इनवॉइस कधी इश्यू करा, इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर और ऍट द टाइम वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ह द पेमेंट. पेमेंट कधी मिळेल हे फक्त क्लॉज बी मध्ये दिलेलं आहे. बाकी 2 ठिकाणी क्लॉज ए मध्ये आणि सी मध्ये इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन और बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट इथे म्हटलेलं आहे. आणि इथे ड्यू डेट जेव्हा आली, पेमेंटची ड्यू डेट आली, इनवॉइस इश्यू करा म्हटलेलं आहे. क्लिअर झाला असेल तर यस रिप्लाय करा, मी पुढे जाऊ शकतो म्हणजे.
राकेश सर, राजेंद्र सर, निलेश सर, अंकुश सर, रवींद्र सर, विशाल सर. सगळ्यांनी पटकन रिप्लाय केला तर मला कळतं की सगळे प्रेझेंट आहेत, सगळे जागे आहेत, कोणी झोपलेलं नाहीये किंवा बाजूला कुठे वेगळं काम करत नाहीये, हे मला पण क्लिअर होतं की चला सगळे जागे आहेत. ओके, थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांनी रिप्लाय केलाय. आता इथे ही एक वेगळी परिस्थिती आहे. सिच्युएशन लक्षात घ्या, ही सर्व्हिसची केस आहे. आता सब्जेक्ट इन केस वेअर, सब्जेक्ट काय दिला इकडे, म्हणजे ही परिस्थिती आहे. सर्व्हिस जी आहे हे सर्व्हिसचं अग्रीमेंट केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं आणि दर्जानुसार काम होत नाहीये. ज्या प्रकारे काम व्हायला पाहिजे, ज्या निकषाप्रमाणे काम व्हायला पाहिजे, ज्या स्तरावरती काम व्हायला पाहिजे, जी क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीने काम होत नाहीये, तर मग तिथे ते कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं जाऊ शकतं, थांबवलं जाऊ शकतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करतानाच आता घर पण भाड्याने दिलं जातं, तर त्यामध्ये घर मला कसं लिहितो की जर मला तुम्हाला जागा खाली करावीशी वाटली तर तुम्हाला 1 महिन्याची नोटीस देऊन तुम्हाला जागा खाली करण्याबद्दल मी सांगू शकतो. करार केलेला आहे 3 वर्षाचा, करार केलेला आहे 11 महिन्याचा, करार केलेला आहे 22 महिन्याचा, 33 महिन्याचा, वेगवेगळा करार पिरियड असेल, पण त्यामध्ये एक क्लॉज ठेवला जातो की जर का तुमचं इथे सोसायटीमधलं जे राहणं आहे ते लोकांना त्रासदायक झालं किंवा इतर कुठलंही डिस्प्यूट झालं तर तुम्हाला 1 महिन्याची नोटीस देऊन ते घर खाली केल्यास किंवा दुकान असेल दुकान खाली केल्यास सांगितलं जाऊ शकतं. असा एक सेफ साईड एक क्लॉज अग्रीमेंट करायला ठेवलं. तसंच इथे सर्व्हिसचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, अग्रीमेंट केलंय, पण एक क्लॉज ठेवलेला असतो की जर दर्जा मेंटेन केला जात नसेल कामाचा, एकदा सांगितलं जाईल, दोनदा सांगितलं जाईल, पण काम जर बरोबर होत नसेल तर मग ते काम, ते अग्रीमेंट, तो करार हा कॅन्सल केला जाऊ शकतो. अशा वेळेस सेवांचा पुरवठा करारानुसार सुरू आहे. परिस्थिती काय लक्षात घ्या. मी ज्या प्रकारे बोलतो ना सामान्य आपल्या भाषेमध्ये त्याच प्रकारे मी नोटमध्ये शक्यतो वर्डिंग टाकलंय. ते आपण सहजपणे आपण जसं चर्चा करतो, बोलतो, असंच मला नोट्समध्ये पाहिजे होतं की त्याच प्रकारे टाकलंय. काय परिस्थिती आहे. एखादा सेवांचा पुरवठा करारानुसार सुरू आहे, पण काही कारणास्तव मधल्या टप्प्यात बिफोर कम्प्लिशन तो थांबवण्यात आला, म्हणजे सीज करण्यात आला. वर जे शब्द आहेत ते पण मी इथे घेतलेले आहेत. म्हणजे संपूर्ण सेवा प्रदान पूर्ण न होता सप्लाय थांबतो. म्हणजे जर का काम पूर्ण झालं असतं तर 10 लाखचं कॉन्ट्रॅक्ट होतं, पण जर त्यांनी जे काम केलंय 10%च काम केलंय, म्हणजे 1 लाखाचं साधारणतः काम केलेलं आहे आणि ते काय काम बरोबर होत नाहीये, आणि जर ते व्यवस्थित काम होत नाहीये तर तुम्ही यापुढे काम करू नका, कारण तुमच्याकडनं काय काम बरोबर होईल असं वाटत नाही. करार थांबवला, तिकडे सर्व्हिस थांबवली, तर अशा वेळी काय करायला लागतं, त्या थांबलेल्याच वेळीच इनवॉइस काढावा लागतो. जेवढा ऍक्च्युअल सप्लाय झाला आहे तेवढ्याच मूल्याचा इनवॉइस काढावा. म्हणजे 1 लाखाचा सप्लाय झालेला आहे, सप्लाय आणि रिसिपियंट बोलतात ठीक आहे थांबवतो आम्ही, आमचे पैसे द्या. तर ठीक आहे, तुम्ही तुमचा किती काम झालंय सांगा, एवढं काम झालंय, 1 लाखाचा इनवॉइस बनवा आणि द्या. मग त्याप्रमाणे ही तरतूद हेच सांगते की जर का कुठल्याही प्रकारे सर्व्हिसचं कॉन्ट्रॅक्ट हे टर्मिनेट केलं गेलं, थांबवलं गेलं ते काम, तर ज्या वेळेस थांबलं त्यावेळेस जेवढं काम झालेलं आहे टू द एक्सटेंट तेवढ्या मूल्याचा इनवॉइस बनवा. ए कंपनीने बी कंपनी सोबत 1 वर्षासाठी सॉफ्टवेअर मेंटेनन्सचा करार केला होता. आता ते प्रॉपर मेंटेनन्स सर्व्हिस देत नाही, प्रॉपर सॉफ्टवेअर डेव्हलप होत नाही. एकूण किंमत 1,20,000 होती, म्हणजे दरमहा 10,000. आता 4 महिन्यानंतर काही कारणास्तव बी कंपनीने सेवा बंद केली, सर्व्हिसेस. आता बी कंपनीने 40,000 4 महिन्याची सेवा एवढ्या किमतीसाठी इनवॉइस बनवा. बस या प्रकारे आहे. कधी कधी सप्लायरला रिसिपियंटचं म्हणणं पटत नाही. सप्लायर म्हणतो बस तुम्हाला पुढे मी काम नाही करू इच्छित, नाही पुढे सर्व्हिस द्यायची मला. कोणी कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू शकतो त्यांच्या करारानुसार. ते जर का तिथे सर्व्हिस पुढे देणार नाहीयेत तर जेवढी सर्व्हिस दिलेली आहे त्या परिस्थितीनुसार, म्हणजे परिस्थिती काय, करारानुसार सेवा सुरू असताना ती पूर्ण होण्याआधीच थांबते. इनवॉइस बनवावा, ज्या वेळेस ती सेवा थांबते त्यावेळेस इनवॉइस बनवावा. इनवॉइस कॉन्ट्रॅक्ट 1,20,000 होतं, पण इनवॉइसचं मूल्य काय असेल, 4 महिने झालं ना, मग 4 महिन्यामध्ये जितका ऍक्च्युअल सप्लाय सर्व्हिस झालेली आहे तेवढ्यासाठीचा इनवॉइस इश्यू करा. याप्रमाणे हे होईल.
करारानुसार चालणारी सेवा जर पूर्ण होण्याआधी थांबली तर त्या टप्प्यावर पुरवठा जितका झाला आहे त्याचा इनव्हॉइस ताबडतोब तयार करावा. हा आता आपला या तरतुदीचा सारांश आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं ते 31.1 नॉर्मल सप्लाय, 31.2 नॉर्मल सप्लाय सर्व्हिसचा, 31.1 गुड्सचा होता, 31.2 सर्व्हिसचा आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, 31.4 कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस, 31.5 त्यानंतर इन केस ऑफ गुड्स सेंड और टेकन ऑन अप्रूव्हल बेसिस सेल किंवा गुड्स विका किंवा परत करा, 31.7 मंजुरी मिळाली तरच सप्लाय होतो. आणि आता आपण लास्ट जे बघितलं ते सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट किंवा अग्रीमेंट पूर्ण होण्या अगोदरच मध्येच थांबवली, सर्व्हिस टर्मिनेट केली तर मग तिथेच बिफोर द कंप्लिशन ऑफ सप्लाय टर्मिनेट झाला तर मग तिथे हे सर्व्हिस करतात आहेत स्पेशली सप्लाय ऑफ सर्व्हिस. या 3 तरतुदी गुड्सच्या 3 सर्व्हिसच्या होत्या. आता स्पेशल केसेस आहेत त्या 31.3 मध्ये आहेत. स्पेशल केसेस ज्या आहेत त्या 31.3 मध्ये आपल्याला बघायच्या आहेत. एकतीस 3 थोडा लेंदी आहे. त्यामध्ये 31.3 ए क्लॉज, बी, सी, डी, ई, एफ आणि जी एवढे क्लॉज आहेत. म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये कशा प्रकारे लायबिलिटी डिटरमाइन होईल टॅक्स पेअरची वेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये हे यात दिलेलं आहे. आता याच्यामध्ये हा जो 31.3 ए क्लॉज आहे, 31.3 ए क्लॉज जो आहे हा रोजच्या रुटीन मधल्या कामाकरता नाहीये, हा अरुटीन मधल्या कामाकरता नाही आहे, लक्षात घ्या. आता ज्यावेळेस अगोदर ज्यावेळेस आहे ना सर्व्हिस टॅक्सचा कायदा होता जीएसटी येण्यापूर्वी, तेव्हा सर्व्हिस टॅक्स मध्ये काय होतं, थ्रेशोल्ड लिमिट आहे ना हे 10 लाखाचं होतं. सर्व्हिस टॅक्स मध्ये 10 लाखाचं थ्रेशोल्ड लिमिट होतं. पण त्यात तरतूद अशी होती की ज्यावेळेस 9 लाखाचा ऍग्रिगेट टर्नओव्हर ज्यावेळेस एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा पूर्ण होईल त्यांनी ऍप्लिकेशन करायचं रजिस्ट्रेशनसाठी की माझा टर्नओव्हर म्हणजे टॅक्स कलेक्ट कधी करायचा आहे, टॅक्स कलेक्ट करायचा आहे 10 लाख ऍग्रिगेट टर्नओव्हर झाल्यानंतर. 10 लाखापर्यंत टॅक्स कलेक्ट करण्याची गरज नाही, पण रजिस्ट्रेशन करायचं ऍप्लिकेशनचं 9 लाख जसं त्यांचं ते लिमिट आहे हे पूर्ण होईल. तयारी करा तुम्ही टॅक्स कलेक्ट करण्याची, अशी तरतूद सर्व्हिस टॅक्सच्या कायद्यामध्ये होती. मग ऍप्लिकेशन केलं, पुढे डॉक्युमेंट सबमिट केले, क्लॅरिफिकेशन वगैरे मिळून त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालं. तोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर समजा झालेला आहे 9,70,000 आणि त्यांनी पुढचा इनवॉइस जो बनवला 40,000. तर याच्यामध्ये 30,000वरती काय कर लागणार नाही, कारण तिथे त्यांचे 10 लाख पूर्ण होतात आणि 10,000वरच कर लागेल. थोडी विचित्र तरतूद वाटेल, पण असं सर्व्हिस टॅक्स मध्ये होतं. आणि मग पुढचे इनवॉइस जे बनतील, मग पुढचा इनवॉइस बनला एक 25,000चा बनला, मग पुढे 30,000चा बनला, त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स लावला जाईल, कारण त्यांना आता सर्व्हिस टॅक्स कलेक्ट करून जमा करणं बंधनकारक आहे. आता जीएसटी मध्ये काय होतं लक्षात घ्या की ज्या वेळेस लिमिट दिलेलं आहे 40 लाख, हे पूर्ण झाल्यानंतर पुढे 30 दिवस सरकारने दिलेले आहेत. या 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन साठी ऍप्लिकेशन दिलं जाऊ शकतं. म्हणजे जोपर्यंत हे 40 लाख पूर्ण होतील तोपर्यंत टॅक्स पेअर काय झोपा काढतोय, झोपलाय, मग तो ऍप्लिकेशन देईल. आता इथे एक लक्षात घ्या, एक कालावधी आहे. आपण एक टाइमलाईन घेऊ. इथे पाच जुलै 40 लाख लिमिट आहे सेक्शन 22(1) प्रमाणे ऍग्रिगेट टर्नओव्हरचं, हे एक्सीड करत आहे. हे एक्सीड केलं 5 जुलैला, तर त्यांनी ऍप्लिकेशन करण्याकरता त्याला मग त्यांनी कन्सल्टंट बघितला की मला ऍप्लिकेशन करायचं आहे, काय करायला लागेल. त्याने डॉक्युमेंट सांगितले, मग त्यांनी डॉक्युमेंट गोळा केले. यात त्यांनी 20 दिवस घालवले
आणि त्यांनी 25 जुलैला त्याचं ऍक्च्युअली ऍप्लिकेशन सबमिट झालं. आता इथे 20 डेज 20 दिवस गेलेले आहे. त्यानंतर डिपार्टमेंटकडे ते ऍप्लिकेशन गेलं तर डिपार्टमेंटनी त्याला क्लेरिफिकेशन मागवलं. मध्ये सुट्ट्या वगैरे आल्या, ते दिवस काही येत नाहीत, 7 वर्किंग डेज. म्हणजे इथे आणखीन 25 जुलैपासून पुढे 5 ऑगस्ट त्यांनी क्लेरिफिकेशन सबमिट केलं. मग त्याच्यानंतर डिपार्टमेंटनी 7 दिवसामध्ये त्याला सर्टिफिकेट द्यायचं आहे, तोपर्यंत 10 ऑगस्ट आले. आता 10 ऑगस्टला त्याला रजिस्ट्रेशनला त्याच्या मंजुरी मिळून, अप्रुव्हल मिळून त्याच्याकडे सर्टिफिकेट आलं. आता 5 जुलै ते 10 ऑगस्ट त्याचा टर्नओव्हर हा जो 40 लाख होता, या 40 लाखाच्या पुढे त्यांनी आणखीन 3 लाखाचा सप्लाय केलेला आहे. आता या 3 लाखावरती त्याला टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागेल, पण 5 जुलै ते 10 ऑगस्ट त्याच्याकडे रजिस्ट्रेशन त्याचं मंजुरी न झाल्यामुळे त्याच्याकडे टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार नव्हता, त्याच्याकडे जीएसटी नंबर नव्हता, तो टॅक्स इनवॉइस इश्यू करू शकत नव्हता. आता जर अशी परिस्थिती येते तर मग इथे तो टॅक्स कसा जमा करायचा, याच्याकरता तरतूद आहे ती या 31(3) मधल्या क्लॉज ए मध्ये आहे. यामध्ये रजिस्टर्ड पर्सन मे विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट, म्हणजे त्याला सर्टिफिकेट मिळालं कधी, आता 10 ऑगस्टला. तर हा जो कालावधी आहे 5 जुलै ते 10 ऑगस्ट, त्याला पिरियड दिलाय की तुम्ही 10 ऑगस्ट ते पुढे 1 महिन्यामध्ये काय करा, म्हणजे 10 सप्टेंबर पर्यंत इनवॉइस बनवा, रिवाइज इनवॉइस बनवा. 5 जुलै ते 10 ऑगस्ट मध्ये तुम्ही जो सप्लाय केलाय त्याच्यावर तुम्ही इनवॉइस बनवा पुढच्या 1 महिन्यात. आता जर इथे तुम्ही एक स्वतःला त्या जागी ठेवून बघा की तुम्ही सप्लाय करताय, तुमच्याकडे जीएसटी नंबर नाहीये, पण तुम्ही जो सप्लाय करताय त्यावर तुम्हाला जीएसटी पुढे जमा करायचा आहे, पण तुमचा इनवॉइस तर नॉर्मल इनवॉइस असेल, टॅक्स इनवॉइस असू शकत नाही, कारण तुमच्याकडे जीएसटी नंबर नाहीये, तुम्हाला मंजुरी मिळालेली नाहीये. विदिन 1 month काय करायचं त्याला, हे जे नियम आहे रूल नंबर 53 प्रमाणे एका महिन्यात इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब काय करायचं त्याला, इश्यू अ रिवाइज इनवॉइस अगेन्स्ट द इनवॉइस ऑलरेडी इश्यूड. त्याने जे इनवॉइस बनवले, जे जीएसटी इनवॉइस नाहीयेत त्याच्या अगेन्स्ट त्याला रिवाइज इनवॉइस इश्यू करायचे एका महिन्यात. कुठल्या कालावधीचे, बिगिनिंग विथ द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन टिल द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट. म्हणजे मी तुम्हाला जो आता कालावधी दाखवला इकडे की 5 जुलै त्याचं जे रजिस्ट्रेशन डेट जी येईल ती इफेक्टिव्ह होईल 5 जुलैपासून, पण त्याला सर्टिफिकेट मिळाले 10 ऑगस्टला. मग 5 जुलै ते 10 ऑगस्टचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये इनवॉइस त्याला 10 ऑगस्ट नंतर एका महिन्यात बनवायचे आहेत. 5 जुलै ते 10 ऑगस्टचे इनवॉइस त्याला बनवायचे आहेत, रूल 53 प्रमाणे बनवायचे. समजलं एवढं? हे नेहमी लागत नाही. आता जर या प्रकारे एवढी गुंतागुंतीची आणि ही तरतूद त्रासदायक वाटत नाही का, लक्षात घ्या. कोण बनवेल इनवॉइस? इनवॉइस बनवेल रजिस्टर्ड पर्सन, ज्याला नव्याने मिळालं सर्टिफिकेट, ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत बनवेल. कुठलं इनवॉइस बनवेल? इफेक्टिव्ह डेट पासून ते सर्टिफिकेट मिळाल्याच्या डेट पर्यंत प्रिस्क्राइब मॅनर नुसार, म्हणजे रूल 53 नुसार इनवॉइस बनवेल. मी काय सांगत आहे तुम्हाला कळत आहे का? कळलंय का? कोणाला परत सांगण्याची गरज आहे का? त्यांनी सांगावं मला, मी परत सांगतो. येस, अंकुश सर म्हणतात कळलेलं आहे, निलेश सर म्हणतात कळलेलं आहे, समजलंय. राकेश सर हो समजलं आहे, धन्यवाद. इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन राजेंद्र सर समजलं, ठीक आहे, ओके. तर इथे इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन ते डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन या कालावधीमध्ये
त्यांना इनवॉइस इश्यू करायला लागतील, ते रिवाइज इनवॉइस या कॅटेगरीमध्ये येतात. रवींद्र सरांना पण समजलेलं आहे. ओके, थँक्यू सर. हे कंटेंट असतील रिवाइज इनवॉइसचे. रिवाइज इनवॉइस रूल 53 सब रूल 1 प्रमाणे कंटेंट काय असतील हे दिले. नेहमीचेच आपले जे रूल 46 ला आहे त्याच प्रकारे, फक्त इथे हेडिंग काय येईल, रिवाइज इनवॉइस हा स्पष्ट शब्द नमूद केलेला असावा. नेम ऍड्रेस ऑफ द जीएसटी ऑफ सप्लायर, मग इथे 16 डिजिटचा नंबर असेल, सलग अनुक्रमांक असतील, कॉन्स्टिट्यूटिव्ह सिरियल नंबर असतील वगैरे वगैरे. हे ह्यात तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगावं असं काय नाहीये. जस्ट कंटेंट आहे, ते कंटेंट तिथे असले पाहिजे, वाचूनही करण्यासारखं आहे. मुख्य तरतूद मी स्पष्ट केलेली आहे. जे आता मी बोललोय तेच सगळं इथे दिलेलं आहे. म्हणजे आपण जे बोलत आहोत ते आपण आपलं बोलत नाही, त्याचा सेक्शन दिलेला आहे. 31(3)A क्लॉज आहे आणि रूल जो आहे तो 53 आहे. त्यामधले हे नियम जे आहेत ते दिलेले आहेत इकडे. आता याच्यामध्ये अजून एक नियम असा दिलेला आहे थोडं सोपं होण्याकरता, की जर सप्लायर जो आहे हा रजिस्टर असेल आणि रिसिपियंट हा जर अनरजिस्टर असेल तर अनेक इनवॉइसच्या अगेन्स्ट एक इनवॉइस दिला जाऊ शकतो. असे एक इज ऑफ डुईंग बिझनेस करता हे दिलेलं आहे की इनवॉइस जे आहेत हे बनवायचे आहेत. आता इथे B2B सप्लाय असेल तर मग B2B सप्लायमध्ये त्यांना रिसिपियंटला सांगायला लागेल, तुमचा नंबर घ्यायला लागेल त्यांचा, आणि मग ते इनवॉइस इश्यू करतील. आणि B2C ज्यांना सप्लाय केला आहे, म्हणजे इथे काय करायला लागतं बघा, मार्केटला सांगायला लागतं की मी जीएसटी नंबर करता घेण्याकरता लायबल झालेलो आहे, तर मी तुम्हाला नंतर टॅक्सेबल इनवॉइस देईन. मग त्यांना जेवढा सप्लाय केला असेल त्यांना सगळ्यांना एक कळवायचं की अरे मला तुम्ही आता काय करा, जे इनवॉइस मी अगोदर इश्यू केला आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मला टॅक्स द्या. हे खूप त्रासदायक आहे. प्रॅक्टिकली असं जर करायला लागू नये तर टॅक्सपेअरची जबाबदारी आहे की त्यांनी ऍग्रिगेट टर्नओव्हर जसा त्याला कळतोय, जसं ज्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स मध्ये होतं की अगोदरच करा रजिस्ट्रेशन, पण तिथे तरतूद अशी होती की जोपर्यंत त्यांचं लिमिट क्रॉस होत नाही तोपर्यंत टॅक्स देणं लागत नाही. जीएसटी मध्ये असं नाही. जीएसटी मध्ये असं आहे की तुम्ही जर का 38 लाख टर्नओव्हर झालेला आहे, 38 लाख झालाय, ऍप्लिकेशन केलं, 39 लाख झाला, टॅक्स तुम्ही घेणं सुरुवात करा. जर तुम्हाला नंबर तुमचा मंजुरी आलेली आहे टॅक्स घ्यायला सुरुवात करा. पण हेच मग केलं पाहिजे टॅक्सपेअरनी की त्याच्यात जर का 38 लाख 39 लाख झाला असेल, त्यांनी आपल्या महिन्याभरात 1 लाख पूर्ण होणारच आहे, 2 लाख पूर्ण होणारच आहे, आपल्याला नंबर घ्यावा लागणार आहे जीएसटीचा, तर त्यांनी इमिजिएटली त्याचा 38 लाख 39 लाख जो काय त्याचा ऍग्रिगेट टप्प्यात तो पोहोचतोय त्या टप्पा ओलांडण्याच्या अगोदरच त्यांनी रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीली घेऊन, म्हणजे सेक्शन 25(3) प्रमाणे घेऊन त्यांनी रजिस्ट्रेशन घेऊन त्याचं लायबिलिटी भरणं, ITC घेणं सुरू करावं. हेच त्याच्यासाठी योग्य राहील. अदरवाईज मग 31(3)A आणि रूल 53 लागू झाला तर इथे त्याला सुरुवातीला थोडं त्रासदायक होतं. प्रॅक्टिकली हे थोडं त्रासदायक होतं. सरकारने सुविधा मिळावी म्हणून एक दिलेलं आहे, एका हाताने सुविधा मिळते पण दुसऱ्या हाताने त्यांना त्रास पण भोगावा लागतो. प्रॅक्टिकली हे इम्प्लिमेंट करणं थोडं त्रासदायक आहे. इथे मी मुद्दा मांडलाय निरीक्षण, यात मी हे नोंदवलेलं आहे. ही तरतूद करदात्यांना त्यांच्या नोंदणीच्या प्रारंभिक काळातील कर दायित्व पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी आहे, पण त्याच वेळी ही प्रक्रिया त्याच्यासाठी त्रासदायक असू शकते. काही कारणे खालीलप्रमाणे: एक, कागदांचा भार. नोंदणीच्या प्रभावी तारखेपासून प्रमाणपत्र मिळेपर्यंतच्या सर्व इनवॉइसची तपासणी करून ती पुन्हा रिवाइज इनवॉइस बनवणं हे एक वेळखाऊ काम आहे. ग्राहकांसाठी अडचण. ग्राहकांनी आधीच पेमेंट केले असल्यास त्यांना पुन्हा सुधारित इनवॉइस पाठवणे आणि जीएसटी साठीच्या रकमेसाठी फॉलोअप घेणे अवघड होतं. B2C कुठे शोधणार? B2B तर मिळतील कारण ते रेग्युलर कस्टमर असतील तर, पण B2C मिळणारच नाही. नवीन नोंदणी केलेल्या व्यवसायाला या सर्व प्रक्रिया समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी त्रास होऊ शकतो. मग त्याच्यावर पर्याय हा आहे की त्यांनी ऍग्रिगेट टर्नओव्हर पूर्ण होण्या अगोदरच, मग इथे काय करायचं, व्यापारी खोटच सांगतात. टर्नओव्हर पूर्ण झालेला असताना पण खोटच सांगतात की आमचा टर्नओव्हर पूर्ण झालाय, पण ते व्हॉलंटरीली मागतात. असंही होऊ शकतं की 40 लाख पूर्ण झाले, मग तिथे आपण जर ऍग्रिगेट टर्नओव्हर पूर्ण झाला म्हणून हे तिथे मग लिहावं लागतं की टर्नओव्हर पूर्ण कधी झालेला आहे. मग ती डेट दिली, ती डेट जरी आजची जरी दिली तरी पण मग नंबर मिळेपर्यंत 20 दिवस जातात. 20 दिवसामध्ये जर रिवाइज इनवॉइस बनवायचे म्हटले तरी त्रासदायक आहे. मग इथे व्यापारी खोटं सांगतात
की आम्ही रजिस्ट्रेशन व्हॉलंटरीली घेतोय. मग डिपार्टमेंटला केव्हा केव्हा हे याबद्दल डाऊट आला तर मग डिपार्टमेंट त्यासाठी त्यांची मग इन्स्पेक्शन वगैरे करतात. हे पण एक सामान्य प्रक्रिया आहे, एक मानसिक वृत्ती आहे, ही व्यापाऱ्यांची पण आहे आणि डिपार्टमेंटची जबाबदारीच आहे की याविषयी खात्री करून घेणं. डिपार्टमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे लक्षात घ्या की मला हे माहिती आहे म्हणून मी निरीक्षण नोंदवलेलं आहे की व्यापारी काय करतात, बोलतात अरे आपला 40 लाख पूर्ण झालंय मग काय करू मी आता. म्हटलं असं जर तुम्हाला रेव्हेन्यू बनवायला लागतील. मग आपण जर असं कळवलं तर की आपलं म्हणजे त्यांना नियम सांगितल्यानंतर व्यापारी असं म्हणतात सरकारला कुठे कळणार आहे, तुम्ही व्हॉलंटरी करून टाका, काय होईल ते बघू पुढे आपण. कोण आलं तर आपण मग कालची सेटलमेंट वगैरे करू, इथपर्यंत ते विचार करतात. त्या आधारे डिपार्टमेंटची जबाबदारी आहे की सरकारला प्रॉपर टॅक्स मिळाला पाहिजे. तर ज्या डेटला त्याचा ऍग्रीगेट टर्नओव्हर पूर्ण झालेला आहे तिथपर्यंत त्यांनी लायबिलिटी भरलीच पाहिजे. आणि जर त्यांनी वेळेत प्रोसिजर पूर्ण केली तर त्याला आयटीसी मिळतो. त्यांनी जर विदिन 30 डेज ऍप्लिकेशन नाही केलं तर मग त्याला लायबिलिटी भरायला लागते पण त्याला आयटीसी मिळत नाही. म्हणजे प्रत्येक असा सेक्शन आहे जिकडे डिपार्टमेंटची काहीतरी जबाबदारी आहे, डिपार्टमेंटचं तिकडे कायदा प्रॉपरली इम्प्लिमेंट व्हावा म्हणून काहीतरी काम आहे हे लक्षात घ्या. इथे आपण रिवाइज इनवॉइस हे एवढं घेतलेलं आहे. बाकीचे क्लॉज आता आपण पुढच्या क्लासला घ्यावे, बरोबर आहे. म्हणजे पुढच्या ब्रेक नंतर थांबू मी इथे, पुढच्या सेशनला आपण घेऊ. बघा आता माझ्या फ्लो मध्ये मला एक तास झाला कळला नाही. आज समोर घड्याळ आहे पण माझं लक्ष गेलं नाही, माझं लक्ष शिकवण्याकडे राहिलं. तुम्ही रिस्पॉन्स दिला ना तर मला उत्साह येतो, मग मी थांबणार नाही, मला एनर्जी येते. पण तुम्ही काहीच उत्तर देत नाही ना मग मला शक्तीच मिळत नाही पुढे काय बोलायला. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी आज चांगला रिस्पॉन्स दिलाय. आज वाटलं की इंटरॅक्टिव्ह क्लास चाललाय. मी थांबतो इथे आणि आता 11:20 होत आहेत. 11:35 आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, इथे ब्रेक घेऊया.